सेंटर ऑफ मासचं न्यूमरिकल शॉर्टचं हे लेक्चर नंबर 2 आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी सेंटर ऑफ मास ऑफ डिस्क्रीट आणि कंटिन्युअस बॉडी कव्हर केलेत. त्याच्यामध्ये आपण कॅव्हिटी प्रॉब्लेम असेल, इंटिग्रेशन प्रॉब्लेम असेल, युनिफॉर्म डेन्सिटी, नॉन युनिफॉर्म डेन्सिटी, असे वेगवेगळे क्वेश्चन्स जे नीट आणि जेईला आलेले आहेत ते कव्हर केले. तुम्हाला ते लेक्चर बघायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता, तिथे तुम्हाला मिळून जाईल. या लेक्चरमध्ये आपण मोशन इन ऑफ सेंटर ऑफ मास याचे सगळ्या टाईपचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. मग अगदी शिफ्ट इन अ सेंटर ऑफ मास असेल, बॉम्ब एक्सप्लोजनचे प्रॉब्लेम असतील, रिकॉइल वेलॉसिटी असेल, सगळं आपण डिस्कस करू. ठीक आहे. मला फक्त एक सूचना देतो. काय सर, वही पेन घेऊन बस बेटा. जे जे क्वेश्चन्स मी डिस्कस करणार त्याच्या आधी तू ते पेपरवर सोडवायचा प्रयत्न कर, म्हणजे तुला कळेल की नक्की असं सरांनी काय यूज केलं जे मी नाही यूज केलं. ठीक आहे. आणि आपल्या ज्या क्लासमध्ये जे पण तू कोचिंग जॉईन केलं असेल किंवा स्वतः अभ्यास करत असेल, ज्या नोट्स ज्या आधी बनलेल्या असतील सेंटर ऑफ मासच्या, त्याच्यामध्ये अपडेट करू शकतो जे जे क्वेश्चन्स आपण नवीन घेणार आहोत ते. ठीक आहे. चला पटकन सुरू करू. अशी छोटीशी अपेक्षा आहे माझी की तुला थोडं तरी सेंटर ऑफ मासच्या मोशनची कल्पना पाहिजे, कारण हा न्यूमरिकल शॉर्ट आहे. याच्यामध्ये न्यूमरिकलवर फोकस केला जाईल. निश्चितच मी कन्सेप्ट पण डिस्कस करणार, पण न्यूमरिकलवर जास्त फोकस. ठीक आहे. चला चालू करू आपण. सगळ्यात पहिले सेंटर ऑफ मासच्या पोझिशनचा फॉर्म्युला मला येतो, 100% येतो. काय येतो? आरकॉम पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 r1 वेक्टर प्लस m2 r2 वेक्टर प्लस m3 r3 वेक्टर अपॉन m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m. तर इथं m1 काय? एका पार्टिकल आहे बेटा, एका पार्टिकलचं मास, हे दुसऱ्या पार्टिकलचं मास, तिसऱ्या पार्टिकलचं मास, एका पार्टिकलची पोझिशन, दुसऱ्या पार्टिकलची पोझिशन, तिसऱ्या पार्टिकलची पोझिशन. याला जर आपण डिफरन्शिएट केलं टाइमच्या रिस्पेक्ट, काय केलं सर याला जर बेटा मी dr कॉम डिवाइड अपॉन dt केलं, म्हणजे टाइमच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं, तर तुम्हाला माहिती आहे पोझिशनचं डिफरन्शिएशन येतं काय सर? वेलॉसिटी. म्हणजे आली वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. काय आलं सर? वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. याला पण इथे डिफरन्शिएट केल्यावर येईल m1 v1 प्लस m2 v2 प्लस m3 v3 अपॉन m प्लस m2 प्लस m. तसंच अजून एकदा जर मी याला डिफरन्शिएट केलं टाइमच्या रिस्पेक्टमध्ये, तर मला ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास येऊन जाईल, आणि त्याचा फॉर्म्युला असतो m1 a1 वेक्टर प्लस m2 a2 वेक्टर प्लस m3 a3 वेक्टर डिवायडेड बाय टोटल मास. पण आता खरी मजा इथून काय सर? कन्सेप्च्युअल प्रश्न इथून भरपूर विचारतात. सगळ्यात पहिले मला सांग, तुला न्यूटनचा सेकंड लॉ माहिती आहे का? सेकंड लॉ ऑफ न्यूटन काय म्हणतो? सेकंड लॉ. तर सेकंड लॉ नाही का म्हणतो? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच नेट फोर्स असतो. ठीक आहे. तर आपण याला असं पण लिहितो. काय लिहितो सर? एक्सटर्नल फोर्स. नेट एक्सटर्नल फोर्स ते असतं बेटा मास ऍक्सेलरेशन. आता माझा एक साधा सोपा प्रश्न आहे की हे ऍक्सेलरेशन कोणाचं असतं? कारण NLM मध्ये आपण शिकताना एकच पार्टिकल डील करायचो, एका पार्टिकल बरोबर. इथे भरपूर सारे पार्टिकल आहे. भरपूर साऱ्या पार्टिकलवर लागणारा जो टोटल एक्सटर्नल फोर्स आहे असतो, त्या सगळ्यांच्या मासचं सम इंटू ऍक्सेलरेशन. कोणाचं ऍक्सेलरेशन? एका पार्टिकलचं नाही, तर हे ऍक्सेलरेशन असतं सेंटर ऑफ मास. कोणाचं असतं बेटा? सेंटर ऑफ मास. आलं लक्षात? हो सर. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेव बघ, ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मासला मी काय लिहू शकतो? तर ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मासला तुम्ही लिहा dv डिवायडेड बाय dt. हे तर कोणाला पण येईल, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. आता बेटा जर a कॉम 0 असेल, जर ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास किती असेल सर? 0 असेल. याचा अर्थ नीट लक्ष द्या, याच्यावर प्रश्न येतात. काय सर? याचा अर्थ एकतर सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी काय असेल? कॉन्स्टंट असेल. काय असेल? कॉन्स्टंट असेल, कारण ती बदलत नाहीये वेळेनुसार, म्हणून त्याचं डिफरन्शिएशन 0 आलं. ऍक्सेलरेशन 0, तर एक तर वेलॉसिटी कॉन्स्टंट असते किंवा वेलॉसिटी काय असते सर? वेलॉसिटी काय असते बेटा? 0 असते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांग की ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास, ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास कधी 0 असेल? जेव्हा सर एक्सटर्नल फोर्स, कुठला फोर्स सर? एक्सटर्नल फोर्स 0 असेल. इतकं कळालं तुला? याचा अर्थ असा होतो की जर एक्सटर्नल फोर्स लागत नसेल तर सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी 0 असते? बिलकुल नाही. जर एक्सटर्नल फोर्स लागत नाही तर सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी कॉन्स्टंट असते. हा 0 पण असू शकते, 0 पण एक कॉन्स्टंटच आहे. आलं का लक्षात तुला? आलं लक्षात? तर लक्षात आलेलं आहे. आता मग आपण बघ चांगला प्रश्न सॉल्व्ह करू. इकडे लक्ष दे. इंटरनल फोर्सेस कॅन चेंज. एकदम सुंदर प्रश्न आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. इंटरनल फोर्स, इंटरनल फोर्सचा अर्थ कळतो का तुला? इंटरनल फोर्स म्हणजे कसं? जसं आपण म्हणतो
हा माझ्या घरचा मॅटर आहे, माझ्या घरचा मॅटर आहे म्हणजे तुझ्या घराला एक सिस्टम पकडला, घराला एक सिस्टम पकडला आणि घरांच्या आत मधले जे संवाद आहे त्याला तू म्हणतो इंटरनल मॅटर आहे ना. आणि बाकीचं काय सर, ते एक्सटर्नल आहे. म्हणजे कसं बघा, मी काय म्हणतो, तर माझ्याकडे ना एक मास M1 आहे आणि दुसरं मास काय आहे सर, M2 आहे. एकदम बरोबर, असू दे तुझ्याकडे मास. ठीक आहे, आता हा M2 ना बेटा M1 वर असा फोर्स लावतोय, ठीक आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, आणि हा याला असा फोर्स लावतोय. असं समज ऍक्शन रिॲक्शन पेअर आहे, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस असतात. ठीक आहे ना. आता मी जर याला सिस्टम घेतलं, काय घेतलं सर तुम्ही, याला सिस्टम घेतलं, सिस्टम. याला जर मी सिस्टम घेतलं, तर मला सांग हे फोर्सेस कुठले फोर्सेस झाले, तर हे नाही का सर, हे झाले बेटा आंतरिक फोर्सेस. काय झाले, आंतरिक किंवा इंटरनल फोर्सेस. क्लिअर आहे का? हो सर, 100% क्लिअर आहे. मजा आली सर. ते विचारतायत की इंटरनल फोर्सेस, हे जे आंतरिक फोर्स आहेत ना, इंटरनल फोर्सेस, हे काय चेंज करू शकतात, काय चेंज करू शकतात बघा. सगळ्यात पहिले, अच्छा सर कोणाचं काय चेंज करू शकता, कोणाबद्दल बोलता येते, हे बेटा सिस्टम बद्दल बोलताय. सिस्टम म्हणजे काय, सगळे पार्टिकल. जसे इथे 2 पार्टिकल आहे, उद्या 1000 पार्टिकल असतील. बरोबर आहे. द लिनियर मोमेंटम बट नॉट द कायनेटिक एनर्जी. मला सांग सिस्टमचं बेटा, सिस्टमचं लिनियर मोमेंटम काय असतं, सिस्टमचं ना सर, सिस्टमचं हे काय झालंय सिस्टमचं लिनियर मोमेंटम असतं, काय असतं सर, सगळ्यांचं M1 V1 वेक्टर प्लस M2 V2 वेक्टर, नाही का सर, प्लस ना सर M3 V3 वेक्टर, आणि असं करत जातो. मात्र मी याला काय लिहू शकतो, बघ बरं, आता सरांनी सांगितलं, याला काय लिहू शकतो, M1 V1 प्लस M2 V2 प्लस M3 V3. याला इकडून हे तर टोटल M आहे ना बेटा, टोटल काय सर M आहे. याला जर M इंटू VCOM लिहू का मी, याला मी लिहू का M इंटू VCOM, अरे लिहू की नाही, हो सर M इंटू VCOM. म्हणजे इथे मी असं लिहितो, काय लिहिता सर तुम्ही, इथे लिहू शकतो M इंटू VCOM. काय लिहू शकता, M इंटू VCOM. असं मोमेंटम ऑफ सिस्टम मला लिहिता येतं. सगळ्यांच्या मोमेंटमचं वेक्टर सम केलं तर सिस्टमचं मोमेंटम येतं. बरोबर. आता मला सांग VCOM ला कोण चेंज करू शकतं, आताच मी बोललो VCOM ला कोण चेंज करू शकतं, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे VCOM ला फक्त एक्सटर्नल फोर्स चेंज करू शकतो, कारण जर तो 0 असेल तर VCOM काय असतो, कॉन्स्टंट असतो. याचा अर्थ इंटरनल फोर्स सिस्टमचं मोमेंटम चेंज करू शकेल का, आन्सर आहे नाही. नीट लक्ष द्या. VCOM कधी चेंज होतो, VCOM तेव्हा चेंज होईल बेटा जेव्हा F एक्सटर्नल ना 0 नसेल, F एक्सटर्नल काय नसेल, 0 नसेल. याचा अर्थ VCOM ला F इंटरनल बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. हे कधीच विसरायचं नाही बेटा, कधीच विसरायचं नाही. ठीक आहे. याचा अर्थ लिनियर मोमेंटम तर सिस्टमचं बदलणार नाही. ठीक आहे, हे उडालं. नंतर लिनियर मोमेंटम वाले उडवून टाक ऑप्शन. आता कायनेटिक एनर्जी, सर कायनेटिक एनर्जी, सिस्टमची जी कायनेटिक एनर्जी, आता हा महत्वाचा मुद्दा आहे. बेटा इथे आपण असं कुठे लिहिलंय का, इथे मी असं कुठे म्हटलंय का की हाफ M1 असं लिहिलंय का आपण, हाफ M1 V1 चा स्क्वेअर प्लस हाफ M2 V2 चा स्क्वेअर प्लस हाफ M3 V3 चा स्क्वेअर इज इक्वल टू हाफ इंटू M इंटू VCOM चा स्क्वेअर. म्हणजे सगळ्या पार्टिकल्सच्या कायनेटिक एनर्जीचं जर ऍडिशन केलं तर मला सेंटर ऑफ मासची कायनेटिक एनर्जी मिळते. हे विधान चुकीचं आहे का, बरोबर आहे, हे मी तुला पुढे सांगेल, पण असं लिहिता येत नाही. मात्र सेंटर ऑफ मासचं लिनियर मोमेंटम इज इक्वल टू सगळ्या पार्टिकल्सच्या लिनियर मोमेंटमचं सम असं लिहिता येतं. हे इथूनच येतं. आलं लक्षात. आता बघ मी तुला हे सिद्ध करून दाखवतो. काय सर, इंटरनल फोर्स आहे ना बेटा, इंटरनल फोर्स आहे ना, हा वर्क करू शकतो बरं का. इंटरनल फोर्स हा वर्क करू शकतो, आणि जर वर्क केली ना तर तो वेलॉसिटी चेंज करू शकतो. काय चेंज करू शकतो, वेलॉसिटी चेंज करू शकतो. कोणाची वेलॉसिटी चेंज करेल सर, हा पार्टिकल्सची. कोणाची करेल, पार्टिकल्सची वेलॉसिटी चेंज करणं वेगळं आहे आणि सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी चेंज करणं वेगळं आहे बरं का. हा मी म्हटलं पार्टिकल्सची वेलॉसिटी चेंज करू कारण इंटरनल फोर्स वर्क डन करू शकतात. जसं एक्झाम्पल देतो, हे एकमेकाला अट्रॅक्ट करतायत की नाही, हो सर. सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी तीच राहणार आहे का, कारण एक्सटर्नल फोर्स नाहीये. टोटल एक्सटर्नल फोर्स किती आहे सर, 0 आहे, नाहीच एक्सटर्नल फोर्स. मात्र यांची तर वेलॉसिटी बदलेल रे, हे जाऊ दे.
हे जाऊ दे, हा याच्या जवळ येईल ना बेटा, हा याच्या जवळ येईल ना. जर तू 12वीला असशील तर तुला माहिती असेल की सपोज याला प्लस चार्ज पकडला, याला मायनस चार्ज पकडला, तर हे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, हा चार्ज ऍक्सेलरेट करतो, याची व्हेलॉसिटी वाढते. ही व्हेलॉसिटी कोणी वाढवली? इंटरनल फोर्स. म्हणजे इंटरनल फोर्स याची व्हेलॉसिटी वाढवू शकतो, याची व्हेलॉसिटी वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. मात्र पूर्ण सिस्टमची म्हणजे सेंटर ऑफ मासच्या व्हेलॉसिटीला तो हात लावू शकतो. त्याला कोण हात लावतो सर? फक्त आणि फक्त एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. मग याचा अर्थ काय येईल बेटा? कायनेटिक एनर्जी बट नॉट, कायनेटिक एनर्जी बट नॉट लिनियर मुवमेंट. तुला दाखवून देईल की हे कसं होतं. आता बॉम्ब एक्सप्लोजन मध्ये दाखवेल. बॉम्ब एक्सप्लोजन तुला माहिती आहे का? बॉम्ब आहे, बॉम्ब एक्सप्लोजन झालं, सेंटर ऑफ मास रेस्टला होता आधी. एक्सप्लोजन झाल्यानंतर पण सेंटर ऑफ मास रेस्टला आहे. पार्टिकल्स मूव्ह करतायत पण सेंटर ऑफ मास रेस्टलाच आहे. का सर? कारण सेंटर ऑफ मासवर एक्सटर्नल फोर्स नाहीये. बॉम्ब एक्सप्लोजन होतं इंटरनल फोर्स, इंटरनल काही त्यांचे फोर्सेस इम्बॅलन्स असतात त्याच्यामुळे होतं. आता सगळ्या पार्टिकल्सकडे व्हेलॉसिटी आली ना बेटा, सगळ्या पार्टिकल्सकडे व्हेलॉसिटी आली, त्यांच्याकडे कायनेटिक एनर्जी आली. कोणामुळे आली? कोणामुळे? एक्सटर्नल फोर्समुळे की इंटरनल फोर्समुळे? तर इंटरनल फोर्स. लक्षात? जे बोलतोय ना ते फक्त बोलत नाहीये, तर तुला लिहायच्या पण या गोष्टी. आलं का लक्षात? जेवढं जमलं तेवढं बोर्डवरती लिहिलं, पण तुला सुद्धा लिहायचंय. चला, सुंदर प्रश्न सर, एकदम सुंदर प्रश्न आहे. याच्यात तर मजा आली पाहिजे मला, याच्यात तर मजा आली पाहिजे. काय प्रश्न आहे? विच ऑफ द फॉलोइंग कॅन नेवर चेंजेस, नेवर चेंजेस, कधीच बदलणार नाही, कधीच बदलणार नाही इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स. म्हणजे एफ एक्सटर्नल किती आहे सर? एफ एक्सटर्नल किती आहे? एफ एक्सटर्नल आहे बेटा इथे 0. म्हणजे जर एफ एक्सटर्नल 0 असेल तर काय बदलत नाही? तर मी तुला एकच गोष्ट सांगतो बेटा, जर एफ एक्सटर्नल 0 असेल ना तर वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट असते. फक्त एवढं लक्षात ठेवतो आयुष्यात, बाकी काहीच करायचं नाही. काय बोलले सर तुम्ही? एफ एक्सटर्नल जर 0 असेल, काहीच विचार करायचा नाही, तर जो व्ही कॉम असतो ना बेटा, व्ही कॉम तो कॉन्स्टंट असतो. काय असतो सर? कॉन्स्टंट असतो. मग हा कॉन्स्टंट 0 पण असू शकतो किंवा नॉन 0 पण असू शकतो, पण कॉन्स्टंट असतो, एवढं लक्षात ठेव. चला, कायनेटिक एनर्जी ऑफ सेंटर ऑफ मास सांग मला. कायनेटिक एनर्जी ऑफ सेंटर ऑफ मास याला कसं लिहिता येतं? हाफ एम व्ही कॉमचा स्क्वेअर अशी लिहितात आपण कायनेटिक एनर्जी ऑफ सेंटर ऑफ मास. हाफ एम, एम कोणाचा मास आहे सर? सगळ्या पार्टिकलचं मास कंबाईन केलं की सेंटर ऑफ मास येतं. आणि हा व्ही कॉम आहे, त्याचा स्क्वेअर. बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. व्ही कॉम बदलला का? व्ही कॉम बदलला का? नाही बदलला. अरे व्ही कॉम कॉन्स्टंट आहे ना. याचा अर्थ बेटा हे काय असणार आहे? हे काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार, कॉन्स्टंट असणार आहे. त्यांनी विचारले नेवर चेंज, नेवर चेंज, ही कधीच बदलणार नाही जर एक्सटर्नल फोर्स. अच्छा, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. आता मला सांग बेटा, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल म्हणजे सर हाफ m1 v1 चा स्क्वेअर प्लस हाफ m2 v2 चा स्क्वेअर प्लस डॉट 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 डॉट. हे काय? मी तुला आताच सांगितलं बॉम्ब एक्सप्लोजनच्या केसमध्ये की एक्सटर्नल फोर्स 0 असला तरी सुद्धा ते चेंज करतात, तरी सुद्धा ते चेंज करू शकतात. म्हणजे मी म्हणतो बेटा मे चेंज करू शकतात, चेंज है ना, करू शकतात. एक्सटर्नल फोर्सची गरज नाही त्यांना, एक्सटर्नल फोर्सची गरज नाही चेंज करायला. याचा अर्थ हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. तर पोझिशन ऑफ पार्टिकल, हा हे मस्त आहे. पोझिशन ऑफ पार्टिकल, पोझिशन ऑफ पार्टिकल बघ बघ, पोझिशन ऑफ पार्टिकल V1 आहे बेटा, V2 आहे, V3 आहे, हे चेंज होऊ शकतात. बरोबर आहे की नाही? जर वेलॉसिटी चेंज होऊ शकते, जर वेलॉसिटी चेंज होऊ शकते इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स, ठीक आहे, तर त्याची पोझिशन पण बदलू शकते. अरे व्ही बदलला तर एक्स पण बदलेल. बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे की नाही? येस सर. याचा अर्थ हे सुद्धा उत्तर येणार नाही. पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास हे बघा, व्ही कॉम कॉन्स्टंट आहे. मी काय बोललो? मी व्ही कॉम काय सर? कॉन्स्टंट आहे. आणि हा जर कॉन्स्टंट बेटा, हा जर कॉन्स्टंट, हा जर कॉन्स्टंट, हा जर इफ मी असं म्हणतो, हा जर नॉट इक्वल टू 0 असेल, जर हा कॉन्स्टंट नॉट इक्वल टू 0 असेल, बरं का, बघा ऐका जरा, कन्फ्युजन नकोय. वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट असते, एक तर ती 0 राहू शकते किंवा नॉट इक्वल टू 0 राहू शकते. जर वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास नॉट इक्वल टू 0 याचा अर्थ सेंटर ऑफ मास मूव्ह करते. अरे वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास नॉन 0 आहे म्हणजे सेंटर ऑफ मास मूव्ह करते. कॉन्स्टंट आहे वेलॉसिटी मान्य आहे, पण सेंटर ऑफ मास मूव्ह तर करते ना. म्हणजे बेटा, म्हणजे काय येणार आहे ना इथे, इथे पोझिशन काय होईल सर? पोझिशन, पोझिशन चेंजेस. काय होणार आहे सर? चेंज होणार आहे. मात्र इथे जर तू बघायला गेला तर पोझिशन कॉन्स्टंट राहील. पोझिशन काय राहील सर? कॉन्स्टंट राहील. इज आलं लक्षात? का बरं कॉन्स्टंट राहील? कारण सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी 0 आहे आणि एक्सटर्नल फोर्स काय 0 आहे, तर मग ती तेवढीच राहील, जेवढी आधी होती तेवढीच राहील. आलं लक्षात? हो सर.
वेलॉसिटी ऑफ पार्टिकल आत्ताच सांगितलं बेटा, इथेच सांगितलं वेलॉसिटी ऑफ पार्टिकल बदलू शकते, म्हणून त्याचा काही विषय नाही. वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ही कॉन्स्टंट राहील, हेच आपण शिकलो. आलं का लक्षात? हे एकदम व्यवस्थित हवं तर परत एकदा तू रिवाइंड करून बघ, मी जे सांगतोय ते लिही, 1-2 वेळा लिहून काढ, तुला कळून जाईल की सरांनी कसं रिलेट केलं. ठीक आहे, पुढे जाताना याच्यापैकी कुठलं ट्रू आहे, याच्यापैकी कुठलं ट्रू आहे जे मी तुला मगाशी सांगत होतं, मला सांग. असं लिहू शकतो का? मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास दॅट इज m इंटू व्ही कॉम इज इक्वल टू सम ऑफ मोमेंटम ऑफ ऑल पार्टिकल्स. लिहू शकतो की नाही सर? 100% लिहू शकतो, 100% लिहू शकतो. मी तुला मगाशीच लिहून दाखवलं होतं, मगाशी लिहून दाखवलं होतं, आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलं होतं तेव्हा. तर असं लिहू शकतो का? हे असं लिहू शकतो का की कायनेटिक एनर्जी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकलचं सम? तर बेटा हे ऑलवेज ट्रू विचारलंय त्यांनी. काय विचारलंय सर? ऑलवेज ट्रू विचारलंय. तर हे ऑलवेज ट्रू नसतं, नॉट ऑलवेज, नॉट ऑलवेज, नॉट ऑलवेज. याचं मी उदाहरण देतो तुला बघ. सुरुवातीला माझ्याकडे एक मास आहे, ते कशावर आहे सर? रेस्टवर आहे ना. हा बॉम्ब आहे बेटा. नंतर काय झालंय सर? नंतर याचं एक्सप्लोजन झालं. हा बघ, हा M1 आहे, हा M2 आहे सर, हा काय सर? M3 आहे. याला V1 मिळाली, याला V2 मिळाली बेटा, याला काय मिळाली सर? याला V3 मिळाली, अशी काहीतरी वेलॉसिटी मिळाली है ना. एक्सप्लोजन झाल्यानंतर, एक्सप्लोजन झाल्यानंतर आता एक्सप्लोजन झाल्यानंतर मला सांग, एक्सप्लोजन झाल्यानंतर बेटा मला सांग, आधी व्ही कॉम किती आहे सांग बरं? व्ही कॉम किती इथे? व्ही कॉम सुरुवातीला किती होती? इनिशियल सर 0 आहे. का बरं 0 आहे? कारण आधी बॉम्ब रेस्टला होता. नंतर व्ही कॉम किती राहील? नंतर व्ही कॉम किती राहील? ती पण 0च राहील. अरे व्ही कॉम किती राहील बेटा? 0च राहील. का? कारण एक्सटर्नल फोर्स नाहीये. एक्सटर्नल फोर्स आहे का सर? नाहीये. मग व्ही कॉम नाही बदलला, मग व्ही कॉम बदलला नाही किंवा व्ही कॉम 0 आहे, म्हणजे सेंटर ऑफ मासची कायनेटिक एनर्जी 0 झाली. सेंटर ऑफ मासची कायनेटिक एनर्जी काय सर? 0 आहे. मात्र या पार्टिकल्सची तर कायनेटिक एनर्जी आहे ना रे, या पार्टिकल्सची कायनेटिक एनर्जी आहे ना रे, हो की नाही? बघा, यांची कायनेटिक एनर्जी लिहायची तर यांची कायनेटिक एनर्जी कशी लिहिता येईल मला? ते लिहिता येईल सर हाफ M1 V1 चा स्क्वेअर प्लस हाफ M2 V2 चा स्क्वेअर प्लस हाफ M3 V3 चा स्क्वेअर. हे इक्वल टू 0 आहे का नॉट इक्वल टू 0 आहे? सर नॉट इक्वल टू 0. मात्र बेटा हाफ इंटू M इंटू व्ही कॉम चा स्क्वेअर म्हणजे सेंटर ऑफ मासची कायनेटिक एनर्जी आज पण 0 आहे. याचा अर्थ हे असं असतंच असं नाही. लक्षात? असं असतंच असं नाही, म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. नेहमी चुकीचं असेल का? नेहमी चुकीचं असेल का? असं काही जरुरी नाहीये, असं काही जरुरी नाही. सुरुवातीला जेव्हा सेंटर ऑफ मास रेस्टला होता, हा बॉम्ब रेस्टला होता, तेव्हा किंवा असं होईल की काही वेळानंतर ते पार्टिकल रेस्टला येतील, काही वेळानंतर बॉम्ब फुटल्यानंतर ते पार्टिकल रेस्टला येतील. सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी किती? 0. त्या सगळ्या पार्टिकल्सची किती आहे? 0. दोघांची कायनेटिक एनर्जी काय झाली? मॅच झाली. आलं लक्षात? हो सर. ओके ओके, चला प्रश्न सोडू आपण, प्रश्न सोडू. टू पार्टिकल्स ऑफ मासेस आर इनिशियली ॲट रेस्ट. काही मास दिलं असेल त्यांचं, ठीक आहे. सुरुवातीला काय ते रेस्टला आहे. पार्टिकल कशाला आहे बेटा? रेस्टला आहे. स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स ईच अदर. दोघांकडे, एकमेकांकडे ते मूव्ह करतायत. बर. अंडर म्युच्युअल फोर्स अट्रॅक्शन. कशामुळे सर? म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्या दोघांमधलं मॅटर आहे, मध्ये पडू नको. म्हणजे त्या दोघांमधला हा कुठला फोर्स झाला सर? इंटरनल फोर्स. कुठला फोर्स झाला सर? इंटरनल फोर्स झाला. ठीक आहे. द स्पीड ऑफ सेंटर ऑफ मास ॲट एनी टाइम टी व्हेन दे आर ॲट डिस्टन्स आर अपार्ट. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा दोन पार्टिकल आहेत बेटा, पार्टिकल आहे, ठीक आहे, तर त्यांच्यातलं जर डिस्टन्स, त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे सर? त्यांच्यातलं डिस्टन्स जर आर आहे, ठीक आहे, मानलं त्यांच्यातलं डिस्टन्स आर आहे, आणि त्यांच्यामध्ये काहीतरी म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. मला नाही माहिती बेटा, मला नाही माहिती कसा फोर्स आहे, पण म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. ठीक आहे ना. आता हा फोर्स कुठला झाला सर? मी काय बोललो? हा फोर्स कुठला झाला? हा इंटरनल झाला. काय झाला सर? इंटरनल झाला. इंटरनल फोर्स कधी सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी बदलू शकतो का? नाही, नाही बदलू शकत. आता इथे हिंट काय? इथे हिंट काय? पार्टिकल्स ऑफ मासेस इनिशियली ॲट रेस्ट, म्हणजे व्ही कॉम इनिशियल किती होता सांग बरं? इनिशियल किती होता? तर इनिशियली व्ही कॉम 0 होता. पार्टिकल रेस्टला आहे म्हणजे सेंटर ऑफ मास पण रेस्टला राहील, बरोबर आहे की नाही? हो सर. म्हणजे बेटा व्ही कॉम फायनल किती राहील? फायनल किती राहील? तर तो 0च राहणार. का 0 राहणार? सांग बरं का 0 राहणार? कारण नाही का सर, त्याला बाहेरून कोणी धक्काच दिलेला नाही सर. आलं का लक्षात? आलं का लक्षात? कधी विचारलेला प्रश्न आहे सर? AIPMT 2010.
कन्सेप्ट जर डोक्यात असेल, प्रश्न जर नीट वाचला ना तू, तर तुला नक्की येईल बेटा. नाही तर तू काय करत बसशील माहिती का, मला माहिती तू काय करत बसशील, इथे M1 V1 प्लस M2 V2 वापरशील, पण इथं V1 पण दिला नाही V2 पण दिला नाही, मग गडबडून जाईल. गडबडून जाईल. हा प्रश्न बघ, हा प्रश्न बघ, तसाच प्रश्न आहे. पॉज कर दीदी आणि तू सॉल्व्ह करून बघ. सॉल्व्ह करून बघ, त्याच्यानंतरच तुला याचा फायदा होईल, नाही तर काहीही फायदा होणार नाहीये. तर 2 बॉडीज ऑफ डिफरंट मासेस, ठीक आहे, 2 बॉडीज ऑफ डिफरंट मासेस 2 किलो आणि 4 किलो आर मुव्हिंग, आधीच मूव्ह करतायत, म्हणजे सेंटर ऑफ मास पण मूव्ह करायची शक्यता आहे, ठीक आहे ना, विथ व्हेलॉसिटी 2 आणि 10 टुवर्ड्स ईच अदर ड्यू टू इक्वल ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. म्युच्युअल असा शब्द आला ना बेटा, तर लगेच समजून घ्यायचं की इंटरनल फोर्स आहे सर. कुठला फोर्स आहे सर? इंटरनल फोर्स. बरे, द व्हेलॉसिटी ऑफ द सेंटर ऑफ मास, व्हेलॉसिटी ऑफ द सेंटर ऑफ मासेस. मला सांग इथे कुठे दिलंय का की सुरुवातीला सेंटर ऑफ मास रेस्टला आहे? नाही दिलंय. याचा अर्थ काही पण व्हेलॉसिटी असू शकते सेंटर ऑफ मासची, मात्र सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी काय असेल सर? सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी काय असेल बेटा? कॉन्स्टंट असेल. का बरं कॉन्स्टंट असेल? का बरं कॉन्स्टंट असेल? यासाठी कॉन्स्टंट असेल कारण सर इथे सुद्धा एक्सटर्नल फोर्स नावाचा प्रकार नाहीये, ठीक आहे. आता सर लिहितात बघा, कसं लिहितात, तर हा नाही का सर, यो आहे सर 2 किलो, किती आहे? 2 किलो. आणि हा किती आहे सर? हा 4 किलो आहे बेटा, हा 4 किलो आहे. आणि हा कुठे चालला? हा चालला 2 मीटर पर सेकंडनी, ठीक आहे सर, मानलं सर. आणि हा चालला सर 10 मीटर पर सेकंडनी. ओके 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 सर. आता तुला विचारलं बेटा व्हीकॉम, काय विचारलं सर मला? व्हीकॉम. तर सरांनी जो फॉर्म्युला सांगितला तो फॉर्म्युला लाव, M1 V1 वेक्टर प्लस M2 V2 वेक्टर, ठीक आहे, डिवायडेड बाय M1 प्लस M2. काही त्रास? बिलकुल त्रास नाही, बिलकुल त्रास नाही, एकदम मजा यायला लागली सर. ठीक आहे, चला आता बेटा पटपट M1 ला काय लिहिशील सर? बघा व्हीकॉम, थोडस सावधानीने जाऊ, हा ठीक आहे, ऍक्सिडेंट होईल नाही तर. सर 2 इंटू 2I, ठीक आहे, प्लस 4 M2. इथे काय लिहू? बरेच विद्यार्थी काय करतात माहिती का, तिथे 10I लिहून टाकतात. काय लिहितात सर? 10I लिहून टाकतात, आणि एवढा चांगला प्रश्न जो आहे ना त्याचा मार्क्स घालून बसतात बेटा. असे प्रश्न तू एक्झाम मध्ये चुकवू शकत नाही, कारण हे सगळ्या जनतेचे बरोबर येणार आहे. जे सगळ्यांचे बरोबर आले ते आपले पण बरोबर आले पाहिजे, आणि जे बाकीच्यांचे बरोबर नाही आले ना त्याला सुद्धा आपण प्रयत्न करायचा, मगच तू डॉक्टर बनशील ना रे. हो की नाही? हो सर, कळालं सर. मग इथे काय लिहायचं सर? -10I का लिहिलं? कारण हा त्या बाजूला चाललाय. डिवायडेड बाय टोटल मास बेटा, टोटल मास म्हणजे 2 + 4. किती आलं सांग बरं सर? हे आलं 2 2 4 4I कॅप, मायनस किती आलं सर? हे मायनस किती आलं बेटा? 40I कॅप डिवायडेड बाय 6. हे आलं सर -6I कॅप. किती आलं सर? -6I कॅप. म्हणजे मॅग्निट्यूड घेतलं तर 6 येईल. अरे कबूल आहे का नाही? 6 येईल. हो सर, ती आन्सर आलं. कळालं का तुला? या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये काय फरक आहे सर? इथे दिलं होतं की सेंटर ऑफ मास सुरुवातीला रेस्टला आहे, मात्र इथे दिलंय का? नाही दिले. चला पुढचा प्रश्न, तयार व्हा. प्रश्न सॉल्व्ह करायला घाबरायचं नाही बेटा. इफ 2 पार्टिकल्स ऑफ मासेस 3 किलो अँड 6 किलो, काय सर? 3 किलो, कोण आहे सर? 6 किलो. बरं असू दे. आर ॲट रेस्ट, कशाला आहे सर ते? रेस्टला आहे. शाबास. आणि किती आहे त्याचा डिस्टन्स? डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आहे सर 15 मीटर, ठीक आहे. हे रेस्टला आहेत सुरुवातीला, ठीक आहे. तर 2 पार्टिकल्स आर मुव्हिंग टुवर्ड्स ईच अदर अंडर म्युच्युअल ऑफ अट्रॅक्शन. परत एकदा सर, परत एकदा म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इंटरनल फोर्स, ठीक आहे. देन द रेशो ऑफ द डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल बिफोर कोलिजन इज. बघा अजून एक गोष्ट आहे, ते रेस्टला होते म्हणजे व्हीकॉम किती राहील बेटा? इथे व्हीकॉम राहील सर 0. नेहमी 0 राहायला पाहिजे. का? कारण सर इथे आधी सुद्धा व्हीकॉम 0 आहे आणि इंटरनल फोर्स आहे, फक्त एक्सटर्नल नाहीये, म्हणून व्हीकॉम कॉन्स्टंट किंवा 0 तेवढाच राहायला पाहिजे, ठीक. आता हे दोघं एकमेकांकडे मूव्ह करतायत काहीतरी इंटरनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे. आणि त्यांनी सांगितलं की हे जेव्हा हे धडकतील ना तर तेव्हा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती असेल? त्यांचा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती आहे? एकदम सोपं आहे बघ, एकदम सोपं आहे. ऐक जरा बेटा, मी लिहितो बघ, मी जे लिहितो त्याच्याकडे लक्ष दे, तुला येऊन जाईल. व्हीकॉम इज इक्वल टू फॉर्म्युला लावायचा, जास्त डोकं नाही लावायचं. M1 V1 वेक्टर प्लस M2 V2 वेक्टर, बरोबर आहे ना? वेक्टर फॉर्म मध्ये लिहितोय, डिवायडेड बाय M1 प्लस M2. व्हीकॉम किती सर? 0 आहे. अरे व्हीकॉम तर 0 आहे ना, मग मी असं लिहितो बघ जरा नीट. 0 इज इक्वल टू, याला 0 टाकलं बेटा, आणि M1 M2 इथे मल्टिप्लाय होऊन 0 झाला. M1 V1 वेक्टर
प्लस M2V2 वेक्टर. पटलं का? एकदम पटलं सर. मग तुला एक गोष्ट कळाली. काय कळाली सर? काय कळाली? जर मी थोडं असं केलं बेटा, V1 असं करू आपण, M1V1 वेक्टर सर, M1V1 वेक्टर यायला पाहिजे मायनस M2V2 वेक्टर, बरोबर आहे. त्याच्या त्या साईडला गेलो तर जर मी असं म्हटलं तर काही प्रॉब्लेम आहे का? कसं म्हणता सर तुम्ही? बेटा V1/V2 इज इक्वल टू V1/V2 इज इक्वल टू M2/M1 मॅग्निट्यूड मध्ये. अरे जमतं का? त्याचा जो स्पीडचा मॅग्निट्यूड असेल बेटा, स्पीडचा मॅग्निट्यूडचा जो रेशो आहे, जो काही स्पीड आहे त्याचा जो रेशो आहे तो मासचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कळतो की नाही? कशाचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल सर? मासचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मी मानतो बेटा याला V1, मी मानतो बेटा याला V2. ठीक आहे. तर मला तुम्ही सांगा V1/V2 किती झाला? V1/V2 किती झाला? तर तो झाला M2/M1. M2 म्हणजे याचं मास 6/3. हे किती झालं सर? 2. आलं लक्षात? मग बेटा मला सांग स्पीडचा रेशो काय सर? स्पीडचा रेशो काय? स्पीडचा रेशो 2 आहे. स्पीडचा रेशो 2 आहे म्हणजे डिस्टन्सचा पण रेशो 2च असेल. कोणाकोणाचा डिस्टन्स विचारलाय त्यांनी? कोणाकोणाचा रेशो विचारलाय? 3 आणि 6 ना. रेशो ऑफ देअर डिस्टन्स जे मी आता डायरेक्ट लिहितो की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय 3 kg डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय 6 kg. काय सांग बरं? डिस्टन्स काय असतो सर? स्पीड इंटू टाइम. म्हणून लिहितो बेटा V1 इंटू टी डिवायडेड बाय V2 इंटू. अरे एकाच टाइमला मीट होतील ना रे ते, एकाच टाइमला मीट होतील ना. हो सर. म्हणजे बेटा किती आलं सांग बरं? किती आलं हे सर? टी कॅन्सल झाला. V1/V2 किती आलं सर? किती आलं सर? 2. तर काय आलं सर? 2:1. मजा आली? मजा आली सर? येस सर मजा आली, खूप मजा आली. कळालं सर? एकदम बिंदास. चला सेम टाईपचा प्रश्न, सेम टाईपचा प्रश्न, फक्त थोडासा बदल. पॉज कर एकदा मग मी सोडवतो. केलं का पॉज? ठीक आहे चला. ओके सर. 2 स्केटर्स A and B ऑफ मास 50-70 किलो. स्केटर आहेत बेटा आणि त्यांचं मास किती आहे? 50 आणि 70 किलो. स्टँड फेसिंग ईच अदर 6 मीटर अपार्ट. बघा हा 50 आहे बेटा आणि हा किती आहे सर? हा 70 आहे. ठीक आहे. किती मीटर आहे सर? 6 मीटर आहे. जमलं सर? 6 मीटर आहे. याचं 50 किलो आहे सर आणि ह्याचं काय सर? 70 किलो आहे. आणि काय म्हणतायत ते काय म्हणतायत? दे पुल ऑन अ लाईट रोप. कशाने ओढतायत ते? दोरीने ओढतायत. तर दोरी कुठे सर? इथे दोरी कुठे? आणू बेटा दोरी. थांब जरा. अशी दोरी. ठीक आहे ना. हे दोरीने ओढतायत. मला सांग दोरीने ओढलं तर टेन्शन कसं लागेल? टेन्शन NLM केले की नाही तू? NLM हो सर केलेलं आहे सर. NLM केले बेटा. टेन्शन असतं असं. याच्या हातावर टेन्शन कसं लागेल? असा टी. याच्या हातावर कसं टेन्शन लागेल सर? टी. एकच दोरी येणार आहे. एकच दोरी म्हणजे टेन्शन सेम राहील है ना. टेन्शन सेम राहील याचा अर्थ बेटा इथे F एक्सटर्नल किती झाला सर? F एक्सटर्नल किती? 0. ए दादा F एक्सटर्नल किती सर? 0. हो ना. हो की नाही? हो सर. बरं म्हणजे आधी स्केटर कशाला होते बरं? आधी स्केटर रेस्टला होते ना. Vcom 0 पाहिजे की नाही? अरे स्केटर्स रेस्टला होते ना बेटा. स्केटर्स होते सर रेस्ट इनिशियली. म्हणून बरं का. F एक्सटर्नल 0 म्हणजे सेंटर ऑफ मासची वेलोसिटी 0 असं म्हणत नाही. पण सुरुवातीला स्केटर ते फेस करत होते म्हणजे रेस्टला होते म्हणजे आधी सेंटर ऑफ मासची वेलोसिटी 0 होती. आता त्यांनी विचारलं की जेव्हा ते एकमेकांना येऊन धडकतील, जेव्हा ते मीट करतील तेव्हा कोण किती डिस्टन्स मूव्ह केला असेल? कोण किती डिस्टन्स मूव्ह केला असेल? बघा मागच्या प्रश्नामध्ये आपण असं सॉल्व्ह केलं होतं. जो डिस्टन्सचा रेशो असतो बेटा, तो डिस्टन्सचा रेशो असतो, स्पीडचा रेशो असतो. आणि सर जो स्पीडचा रेशो असतो नाही का, जो स्पीडचा रेशो असतो ना तर तो मासच्या रेशोच्या अपोजिट असतो म्हणजे उलटा असतो. बघा नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. तर याला पकडा M1, याला पकडा M2. ठीक आहे. बघा मला एक माहिती आहे बेटा. मी म्हटलं काय म्हणता सर तुम्ही? सांगतो तुम्हाला. डिस्टन्स ऑफ 1 डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ 2 इज इक्वल टू V1/V2. पटलंय का तुला? पटलंय सर. मागच्याच केस सारखं, कारण मागच्या वेळेस पण सेंटर ऑफ मासची वेलोसिटी 0 होती. सेम टाईपचा प्रश्न आहे. ठीक आहे. V1/V2. आता V1/V2 काय सांगा बरं? V1/V2 असेल सर M2/M1. आता M2/M1 याचं मास किती सांग? 70 डिवायडेड पहिल्याचं मास किती? 50. किती आलं बेटा हे? 7/. इथपर्यंत ठीक? इथपर्यंत ठीक? एकदम ठीक. 7/5. कोण 7? बघा आता थांबा. आता याच्या पुढे तुमची वाट लागते मला माहिती, म्हणून मदत करणार तुम्हाला. सॉल्व कसं करायचं बघा. नाही का सर? हा एक स्केटर बेटा. हा किती आहे सर? हा 50 किलो. ठीक आहे. आणि हा किती आहे सर? हा 70 किलो. ठीक आहे.
या दोघांच्या डिस्टन्सचा रेशो किती सर 7/5. 7 कोणाचा आहे बेटा हलक्यावाल्याचा आहे बघा 50चा, तो 50 आहे ना, M1 50 पकडले आपण, ते हा ट्रॅव्हल करेल किती सर 7x. रेशो दिला असेल तेव्हा x पकडायचा आहे ना, मग हे आलं सर 5x. बरे चला हा एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. तुला एक गोष्ट माहिती काय माहिती सर, टोटल डिस्टन्स जो आहे बेटा 7x + 5x तो किती सांग बरं, तो असला पाहिजे सर किती असला पाहिजे 6 मीटर. अरे ते जेव्हा भेटतील बेटा तेव्हा 6 मीटर असेल की नाही, हो सर 6 मीटर येणार आहे. याचा अर्थ बेटा याचा अर्थ आला 12x = 6. x ची व्हॅल्यू आली 0.5, x ची व्हॅल्यू आली 0.5 म्हणजे 7x किती आला सांग बरं, 7x म्हणजे किती आला सर, 7x आला सर 7 × 0.5 त्याला 3.5. आणि सर 5x किती आला, 5x आला बेटा 5 × 0.5 म्हणजे आला 2.5. म्हणजे एक 3.5 चालणार आणि एक 2.5 चालणार. ठीक आहे, कोण 3.5 चालणार, हलकावाला 3.5 चालेल. अरे हो की नाही, हलकावाला ए चालेल बेटा. आता ए मूव्स, ए म्हणजे कोण आहे 50 किलो ना, ए मूव्स 3.5 आणि बी मूव्स 2.5. कळालं कसं सॉल्व्ह करायचं, येस सर. पुढे जाऊ. चांगला प्रश्न. काय प्रश्न आहे सांगतो. फाइंड बघा आधी तुम्ही पॉज करून सॉल्व्ह करून घ्या, प्रयत्न करा. मग आता मी करू चला करून टाकू सर. फाइंड वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. काय फाइंड करायचं सर, सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम ऑफ पार्टिकल. मास किती दिले बेटा, हा 1 किलो आहे बरं का, हा 1 किलो आहे. दुसऱ्याचा मास किती दिले 3 किलो आहे. विच आर ॲट वेलॉसिटी, त्याची वेलॉसिटी दिली आहे रिस्पेक्टिव्हली. मग आता ऐका जेव्हा मला व्हीकॉम विचारलं, कोणी मला जर व्हीकॉम विचारलं ना, मी डायरेक्ट लिहितो व्हीकॉमचा फॉर्म्युला असतो m1 v1 वेक्टर प्लस m2 v2 वेक्टर डिवायडेड बाय m1 + m2. हे तू करून घेशील का, करून घेशील तर मी करून देतो तुला, काही विषय नाही. m1 किती बेटा, m1 आहे सर 1 आणि v1 किती आहे, v1 आहे सर 6i - 7j. ठीक आहे, -3k प्लस m2 किती आहे, m2 म्हणजे 3 किलो आहे, m2 3 किलो आहे सर. आणि v2 किती आहे, v2 आहे 7i - 9j प्लस 6k. जमलं. डिवायडेड बाय टोटल मास यायला पाहिजे 4. ठीक आहे, आता हे कर किती येतं व्यवस्थित कर. हे आलं 10 आणि 21 किती आलं बेटा, 10 7 × 21, 10 आणि 21 म्हणजे 31 i कॅप. अरे आयचा कंपोनंट आयला जोडशील, जेचा कंपोनंट जेला जोडशील आणि केचा कंपोनंट केला जोडशील, बरोबर आहे का वेक्टर. हे किती आलं सर -27 आणि 7 किती होतात, -27 आणि 7 -34 34j. हे किती आलं सर 3 6 18 बेटा, 18 मधून 3 गेले किती आलं 15k डिवायडेड बाय 4. याला असंच राहू दे. हे तर लहान बाळाचा खेळ सर, हे कोणाला येईल. पण आता पुढे मजा आहे. काय, त्याची पोझिशन दिली बेटा, पोझिशन दिली आहे 1, 2, 3. तिची पोझिशन कोणाची सर, सेंटर ऑफ मास बरं का, किंवा त्यांचीच पोझिशन दिली आहे. ठीक आहे, त्या दोघांची पोझिशन ते दोघं एका बाजूला ठेवले, त्याच जागी ठेवले म्हणजे सेंटर ऑफ मास पण तिथे. अरे 2 पार्टिकल जर एकाच जागेवर ठेवले तर सेंटर ऑफ मास तिथेच राहणार आहे, बरोबर. फाइंड पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास आफ्टर 1 सेकंड. काय फाइंड करायचं सर, सेंटर ऑफ एक्सटर्नल फोर्स किती दिलाय सर 0 दिलाय, अज्युम करायला लावलाय. जे सेंटर ऑफ मासचा ॲक्सेलरेशन किती आहे सर 0. आता ऐका मी म्हणतो बेटा डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू डायरेक्ट लिहू शकतो. डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय लिहू शकता सर, S = t + ½ at². काय वापरताय सर तुम्ही, S = t + ½ at². मी लिहू शकतो डायरेक्ट Vcom इन t. ॲक्सेलरेशन तर 0 आहे. अरे डिस्प्लेसमेंट इज इक्वल डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम लिहितो ना, तसंच लिहिलं. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम लिहू शकतो, बिलकुल लिहू शकतो सर, काही प्रॉब्लेम. आता ना बरेच विद्यार्थी काय चूक करतात इथे, की डिस्प्लेसमेंट विचारली ना डायरेक्ट हा जो व्हीकॉम आलाय त्याला टाइमने मल्टिप्लाय करतात, म्हणजे 1 सेकंद आणि आन्सर काढतात. ते नाही विचारलंय बेटा त्यांनी डिस्प्लेसमेंट विचारली का पोझिशन विचारली आहे. बघा पोझिशन विचारली, पोझिशन. डिस्प्लेसमेंट आणि पोझिशन मधलं काय रिलेशन असतो, सुंदर प्रश्न आहे. डिस्प्लेसमेंट काय असते सर, डिस्प्लेसमेंट असते फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन इज इक्वल टू व्हीकॉम इंटू टी. आपल्याला बेटा R2 वेक्टर पाहिजे, खरा तर R2 वेक्टर पाहिजे की त्याची फायनल पोझिशन पाहिजे, ती आली सर हा R1 वेक्टर प्लस व्हीकॉम इंटू टी. मजा आली का सर, मजा आली, सुंदर कॉन्सेप्ट एकदम. R2 वेक्टर इज इक्वल टू R1 च्या जागी टाक बेटा, R1 काय सर I + 2j + 3k है ना, त्याला IJK मध्ये लिहू शकतो 1, 2, 3 ला, येस सर. आणि प्लस व्हीकॉम किती बेटा, व्हीकॉम आहे सर
31 आहे मायनस 34J, ठीक आहे, प्लस 15K डिवायडेड बाय 4 आणि इंटू 1, टाइम किती आहे सर 1. बस याला कॅल्क्युलेट करून घे, तुझं आन्सर आलं. आन्सर आलं लक्षात. हे असे वेक्टर फॉर्मचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ओके सर, ओके. आपण एक करा स्पीड ऑफ सेंटर ऑफ मास. चल पॉज कर, पटकन पॉज कर, थकू नको. जर तू हा व्हिडिओ बघत असशील, कधी बघत असशील, आज बघत असशील, उद्या बघत असशील, 5 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं. का सर? कारण तरच तुला कुठल्याही लेक्चरचा फायदा होईल, ठीक आहे ना. भलेही तुला वाटत असेल की सर ठीक आहे मला हे येतं, मग तू एक काम कर बेटा, फाईल डाउनलोड कर. आपल्या स्वयं फिजिक्सच्या टेलिग्राम ग्रुपवर जाल तर याची फाईल तुम्हाला मिळून जाईल. मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देईल, कमेंटमध्ये, ठीक आहे ना. ते क्वेश्चन सॉल्व्ह कर. मेन उद्देश काय आहे ना, क्वेश्चन सॉल्व्ह करणं. कन्सेप्ट जे मी डिस्कस करतोय ते तुझ्या डोक्यात जायला पाहिजे. कारण मग फिजिक्स का नाही सुटत माहिती का आपल्याकडनं? कारण आपण काय करतो, आपण अर्धवट प्रश्न सॉल्व्ह करतो, आपल्या कन्सेप्ट कसं तरी आन्सर काढायचा प्रयत्न करतो, एक्झाम मध्ये कन्फ्युजन. ते होता कामा नाही, ठीक आहे ना. पूर्ण एका वेळेस नाही बघितलं तरी चालेल, थोडा थोडा करून बघ. मेक शुअर की तू पूर्ण करशील. टॉपिक पूर्ण झाला पाहिजे, तो उद्देश आहे त्याचा. फाइंड स्पीड ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासची स्पीड फाइंड करायची. बघ आता मला आहे ना सेंटर ऑफ मासची स्पीड नाही फाइंड करता येणार. का नाही सर? कारण बेटा हे असे आडवे तिडवे दिले. मग अशा वेळेस काय करायचं ना, वेक्टरचा फॉर्म्युला वापरायचा. कसं बघा, एक लक्ष द्या. तुला या वेलॉसिटीचं रिझॉल्युशन करता येईल का? 100% करता येतं सर. एक हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट करावं लागेल आपल्याला, कारण याला वेक्टर फॉर्म मध्ये सॉल्व्ह करावं लागेल. नाही तर मी 5 ला काय लिहू सांग, 5 ला काय लिहू? तर एक कंपोनंट ज्याच्याबरोबर अँगल असतो सर तो असतो कॉस. तेवढं तर मला येतं. 5 cos 37 हा असणार सर 5 sin 37. शाबास. मग एकदा जर तुला हे आलं तर मग सर डायरेक्ट आपण असं लिहू शकतो का? असं लिहू शकतो का? 100% लिहू शकतो. कसं? बीकॉम इज इक्वल टू काय लिहू शकतो सर? m1v1 वेक्टर प्लस m2v2 वेक्टर प्लस m3v3 वेक्टर डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. विषय नाही आहे सर, विषय एकदम बरोबर आहे तुमचा, है ना, बरोबर एकदम. मग आता बेटा मला सांग v1 वेक्टरला काय लिहू शकतो? v1 वेक्टर येईल सर 5 cos 37. 5 cos 37 ची व्हॅल्यू टाक. cos 37 असतो 4/5. मी याला लिहितो बरं का. 5 cos 37 करशील तर किती येईल? याला पाहिजे 4 आणि 5 sin 37 करशील तर किती येईल? 3. आता सर जर मला हे माहिती नाही ना बेटा तर तू बालवाडीत जाय. बालवाडीत जाय, हे माहिती पाहिजे, हे बेसिक माहिती पाहिजे, असं करू नका, ठीक आहे ना सर. मग हे आलं सर 4i कॅप प्लस 3j कॅप, ठीक आहे. v2 कसा लिहिशील बेटा तू? v2 तर v2 ला लिहिता येईल सर डायरेक्ट -5j कॅप, कारण तो खाली चाललाय. शाबास. v3 कसा लिहिशील? तर v3 ला लिहिता येईल, काय लिहिता येईल सर? 5i कॅप. मग हे झालं. मग डायरेक्ट व्हॅल्यू टाक. काय व्हॅल्यू टाक? सरळ टाकू शकतो मी. बीकॉम इज इक्वल टू मास काय टाकशील बेटा? मासला mच राहू दे, 4i प्लस 3j, ठीक आहे, प्लस m इंटू -5j प्लस m इंटू किती येईल सर? 5i डिवायडेड बाय 3m. सगळ्यांचं मास सेम आहे, दिसते का तुला? हे m आहे आणि हे m आहे, ठीक आहे. मग आता काय येईल? हे सगळं कॅन्सल केलं तर तुला यायला पाहिजे बीकॉम इज इक्वल टू किती आलं सांग बरं? 4 आणि 5 किती होतात सर? 9 कॅप. शाबास. आणि जे मध्ये किती यायला पाहिजे? जे मध्ये यायला पाहिजे 3 आणि मधून 5 गेले म्हणजे 2. 9i मायनस 2 बरे का? 3 मधून 5 केले म्हणजे 2 बरे सर? हो, डिवायडेड बाय 3 आलं. आता तुला काय करायचंय? तुला स्पीड विचारली बेटा. काय विचारली सर? स्पीड विचारली, म्हणजे याचं मॅग्निट्यूड. तर या 3 ला असंच राहू दे, तू 3 ला खाली राहू दे, 3 ला फरक पडत नाही, कारण तसा आहे तो स्केलर आहे ना. जे वेक्टरच्या आतमध्ये 9 आहे आणि हे 2 आहे, याला करू शकतो. y नाही आहे सर, ते 2j. हा करेक्ट करतो त्याला, असं येईल बेटा, ते 2j येईल, ठीक आहे ना, बरोबर आहे ना. हो, हे आलं 9चा स्क्वेअर a² अंडर रूट ऑफ a² प्लस b² येतं आणि 2चा स्क्वेअर. हे किती यायला पाहिजे? यायला पाहिजे 81 प्लस 4 85 अंडर रूट ऑफ 85/3 आन्सर पाहिजे. अंडर रूट ऑफ 85/3. लक्षात. प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या टाईपचा आपण कव्हर करायचा प्रयत्न केलाय, म्हणजे तुला कळेल की प्रश्नाला कसं अप्रोच करायचं. हे प्रश्न केल्यानंतर मग तू रेफरन्स बुक सॉल्व्ह कर किंवा क्लासवर्क कर किंवा कोचिंगचा मॉड्यूल कर, तुला नक्की त्याचा फायदा होणार आहे ना, नक्की फायदा होणार आहे. चला, JEE 2019 ला आलेला प्रश्न. JEE 2019 4 पार्टिकल्स ऑफ मास ABCD है ना, त्यांचं मास देऊन ठेवलंय बेटा. हे असे पार्टिकल्स आहेत, स्क्वेअरच्या कॉर्नर्सला बसलेत.
आणि सगळ्यांचं ऍक्सलरेशन दिले बघ, हा राईटला चाललाय ए ऍक्सलरेशन, हा खाली चाललाय सर, हा लेफ्टला चाललाय सर, ठीक आहे, आणि हा कुठे चाललाय बेटा, वरती चाललाय, ठीक आहे. ते काय म्हणतायत सर, की ऍक्सलरेशन ऑफ द सेंटर ऑफ मास किती असेल, ऍक्सलरेशन ऑफ सेंटर ऑफ, ठीक आहे. काहीच करायचं नाही याला, अत्यंत सोपा प्रश्न आहे. फक्त वेक्टरचं थोडंसं ध्यान द्यायचं बेटा. काय ध्यान द्यायचं सर, की मला सांग याचं ऍक्सलरेशन काय असेल, याला काय लिहू शकतो, तर याला तुम्ही लिहा मायनस ए आय कॅप. मायनस का बरं, मायनस यासाठी कारण तो डावीकडे चाललाय, कुठे चाललाय सर, डावीकडे चाललाय, ठीक आहे, बरोबर आहे सर. याला काय लिहू शकतो बेटा मी, याला लिहू शकतो सर ए जे कॅप. याला काय लिहू शकतो, तर याला लिहू शकतो ए आय कॅप, आणि याला काय लिहू शकतो, याला लिहू शकता सर तुम्ही, काय लिहू शकतो, मायनस ए जे कॅप, मायनस ए जे कॅप. मग जर हे तुला कळालं, मग सेंटर ऑफ मासचा डायरेक्ट फॉर्म्युला वापरतो मी. काय फॉर्म्युला सर, मी डायरेक्ट उत्तराकडे चाललो आता. ए कॉम इज इक्वल टू करू आपण इथून, है ना, M1A1 वेक्टर. M1A1 वेक्टर म्हणजे सर मायनस एम ए आय कॅप. M1A1 झालं. हे किती बेटा, M2A2, म्हणजे हे येईल सर, काय येईल, हे यायला पाहिजे 2M जे कॅप, बरोबर आहे का, एकदम बरोबर सर, काही विषय नाही. हे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे सर, हे यायला पाहिजे किती, त्याचं मास 3M ए आय कॅप, आणि ए राहिला ना रे, ए राहिला सर एम ए जे कॅप, ठीक आहे. प्लस नाही येणार सर, तिथे मायनस येईल, हा मायनस येईल, बिलकुल मायनस यायला पाहिजे. किती येईल सर, -4M ए जे कॅप डिवायडेड बाय सगळ्या मासचं समकर 4 3 7 7 आणि 1 8 10. याला सॉल्व कर, किती यायला पाहिजे, आय मध्ये सॉल्व करा आधी, आय मध्ये किती येईल सर, 3 मधून 1 गेला बेटा 2, है ना, आणि मास कॅन्सल करू शकतो, बिंदास मास कॅन्सल करू शकतो, है ना. तर हा 3 मधून 1 गेला 2, म्हणजे यायला पाहिजे 2I कॅप, आणि इथे किती यायला पाहिजे बेटा, 2I कॅप, बरोबर आहे ना, 2I कॅप, आणि 2J मायनस हे म्हणजे यायला पाहिजे -J कॅप डिवायडेड बाय 10, म्हणजे यायला पाहिजे किती यायला पाहिजे सर, I मायनस जे. फक्त एकदा चेक करून घेऊ की आपण कॅल्क्युलेशन मध्ये काही मिस्टेक नाही केली ना, मला वाटत नाही, परत एकदा बघू आपण. मायनस ए आय कॅप, तिथे एम इंटू हा, आणि इथे असा आहे ए जे कॅप, म्हणजे एम ए जे कॅप झाला, विषय नाही आहे काही. 3M ए आय कॅप, ठीक आहे, 4M मायनस जे कॅप, ठीक आहे, आणि हा 3 आणि 1 केला म्हणजे हा 2 झाला, आणि हा गेला, हा 2 झाला, ठीक आहे. हे आन्सर यायला पाहिजे, ठीक आहे. जर याला मॅग्निट्यूड विचारलं तर मॅग्निट्यूड पण जाईल √2/5 येऊन जाईल, किती होऊन जाईल, √2/5. तर हा प्रश्न कसा करायचा, असे प्रश्न पण करू. हे सगळे कसे प्रश्न आहेत ना, ऑफ सेंटर ऑफ मासचे वेक्टर फॉर्म मध्ये चालू आहेत, है ना, वेक्टर फॉर्म मध्ये प्रश्न चालू आहेत. 2 मासेस M1 आणि M2, पॉज करून घे, मी उत्तर सांगतो याचं कसं करायचं. 2 मासेस M1 आणि M2, 1 ग्रेटर दॅन M2 आर कनेक्टेड बाय मासलेस अँड फ्लेक्सिबल इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग वगैरे वगैरे, सेंटर ऑफ मासचं ऍक्सेलरेशन, ठीक आहे. तर मला सांग बेटा, तुला हे माहिती आहे ना, की हा खाली जाईल, वरती जाईल. तर असं का बरं, असं यामुळे कारण M1 हा मोठा आहे M2, बरे का सर, हो सर, M1 हा मोठा आहे M2 पेक्षा. जर M1 मोठा आहे तर मी म्हणतो M1 खाली A ने जाईल, आणि हा M2 वरती जाईल बेटा A ने, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे सर. मी आता डायरेक्ट लिहितो बघा, ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास कसं लिहिता सर तुम्ही, ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय आली, M2 A वेक्टर है ना, M2 A जे कॅप, है ना, कारण हा वरती चालला, मायनस M1 A जे कॅप, कारण तो खाली चाललाय बेटा, हा खाली चाललाय, डिवायडेड बाय सर M1 प्लस M2. म्हणजे बिंदास तुम्ही याला लिहून टाका सर, काय लिहून टाका, जर मी ए बाहेर काढला तर असं लिहिता येईल का मला, M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2, आणि हे मायनस जे कॅप, बरोबर आहे का, मायनस जे कॅप नाही, किती येईल, हे जे कॅपच येईल, कारण आपण काय केले, ए बाहेर काढलाय तर M2 जे कॅप, आणि जे कॅप पण बाहेर काढला तर जे कॅप येऊन जाईल बेटा, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवू, काय, ऍक्सेलरेशन काढता येतं का, ऍक्सेलरेशन आपण NLM मध्ये शिकलो होतो सर, काय शिकलो होतो, की जे जड मास आहे, जड मास मायनस हलकं मास, कसं लिहितो आपण बघा, जड मास मायनस हलकं मास इंटू जी डिवायडेड बाय टोटल मास. हे तुला यायलाच पाहिजे बेटा, है ना, न्यूटन लॉ ऑफ मोशन यायलाच पाहिजे, हे बेसिक फॉर्म्युला आहे, पुलीचा फॉर्म्युला आहे. मग इथे टाकून दे बेटा, ऍक्सेलरेशन आलं, हे ऍक्सेलरेशन ऑफ मास इज इक्वल टू यायला पाहिजे, काय यायला पाहिजे सर, M2 मायनस M1 प्लस M2, ठीक आहे. ऍक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड आहे ना,
जास्त याच्यात पडण्यात पॉईंट नाही आहे. हे मायनस पिनच जाऊ दे, जे काही येईल. आणि ॲक्सेलरेशन किती आहे सर? हे m1 मायनस m2, ठीक आहे, g अपॉन m प्लस m. ठीक आहे. आता हे काय येईल? हे येईल सर m1 प्लस m2 चा स्क्वेअर. हे किती यायला पाहिजे? m1 प्लस m2 चा स्क्वेअर, m1 प्लस m2 चा स्क्वेअर. आणि वरच्याला काय लिहू शकतो बघा, मी इथून मायनस बाहेर काढू शकतो बघा, तू लक्ष दे यार. m1 मायनस m2 चा स्क्वेअर अपॉन m1 प्लस m2 चा. ठीक आहे, ठीक आहे ना. हे त्याचं मॅग्निट्यूड येईल. सर हा मायनस तुम्ही m1 मायनस m2, m2 मायनस m1 ला m1 मायनस m2 का लिहिला? अरे 2 मायनस 3 ली का 3 मायनस 2 बेटा, मॅग्निट्यूड बदलणार आहे का? मॅग्निट्यूड बदलणार आहे का? नाही. बघा m2 मायनस m1 लिही की मायनस m2 लिही, मॅग्निट्यूड बदलणार नाही. बदललं तर डायरेक्शन बदल. ठीक आहे ना, डायरेक्शन बदलेल पण आपल्याला मॅग्निट्यूडशी घेणं देणं आहे. याचं ऑप्शन कुठलं आहे सर? याचं ऑप्शन कुठलं आहे? याचं ऑप्शन कुठलं आहे सर? याचं ऑप्शन येईल बेटा ए. हे ऑप्शन येईल, काही स्थान नको, काही स्थान नको. ठीक आहे, चला अजून एक चांगला प्रश्न, अजून एक चांगला प्रश्न. हा पण एकदम मस्त प्रश्न आहे. चला ट्राय करून बघतो, ट्राय करून बघ. कर बरं ट्राय. 1 2 3 4 5 करू मी? चला करा सर. At t is equal to 0, the position and velocities of two particles are as shown in the figure. t is equal to 0 ला पोझिशन आणि वेलॉसिटी दिली आहे. अच्छा, तुझ्या माहिती करता सांगतो, काय सांगता सर? हा पण 1 किलोचा आहे बेटा, हा सुद्धा किती आहे सर? 1 किलोचा आहे. दे आर केप्ट ऑन अ स्मूथ सरफेस. स्मूथ सरफेस या शब्दांकडे लक्ष देत जा. स्मूथ सरफेसचा अर्थ काय सर? फ्रिक्शन 0 आहे, फ्रिक्शन 0 आहे. आणि म्युच्युअली अट्रॅक्टेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, याचा अर्थ बेटा एफ एक्सटर्नल काय सर? 0 आहे. बस तुला एवढं माहिती करायचं आहे. म्हणजे वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट असेल वगैरे वगैरे. ठीक आहे. फाइंड पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ॲट टी इज इक्वल टू, काय विचारले सर? पोझिशन विचारली. मगासारखं बघ, मगासारखं बघ. सेंटर ऑफ मास बेटा, सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल. ठीक आहे ना. पोझिशन ऑफ टू वेलॉसिटी, सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी काय असेल सर? कॉन्स्टंट. तर तुम्ही 0 का नाही घेतलं? 0 का नाही घेतलं? असं दिलंय का इनिशियली दोन्ही पार्टिकल रेस्टला होते? दिले का? नाही दिले. मग कसं म्हणू? ठीक आहे. वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ सर ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास 0 येईल. ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास 0 येईल. बरं सर, एकदम बरोबर, 100% पटलं मला. म्हणजे मी लिहू शकतो, काय लिहू शकतो? डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास, डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इंटू टाइम. ॲक्सेलरेशन 0 असेल तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तसंच पण डिस्प्लेसमेंट काय असतं सर? डिस्प्लेसमेंट असते बेटा चेंज इन पोझिशन. मागच्या प्रश्नासारखंच गंडवायचा प्रयत्न करत आहेत ते आपल्याला, बरोबर आहे का? मग सर ते असेल r2 वेक्टर मायनस r1 वेक्टर इज इक्वल टू बेटा v कॉम इन टी. मी लिहू शकतो इथून, काय लिहिता सर? r2 वेक्टर इज इक्वल टू r1 वेक्टर प्लस v कॉम इंटू टी. मला हा r2 वेक्टर पाहिजे. मला काय पाहिजे सर? r2 वेक्टर पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेव, सुरुवातीला सेंटर ऑफ मास कुठे? तर सेंटर ऑफ मास कुठे सुरुवातीला? दिलंय का त्यांनी? दिलंय. कसं काय? हा टोटल किती बेटा? तर टोटल आहे हा 10. कारण दोघांचा मास किती आहे सर? 1 किलो आहे. म्हणजे सेंटर ऑफ मास कुठे असेल? इथे असेल. सेंटर ऑफ मास कुठे असेल सर? 5,0 ला. ते असेल बेटा सेंटर ऑफ मास 5,0 ला. याचा अर्थ मी लिहू शकतो, काय लिहू शकता सर तुम्ही? काय लिहू शकता सर? मी लिहू शकतो बेटा इथे r1 वेक्टरला, म्हणजे सुरुवातीचं सेंटर ऑफ मासचं कोऑर्डिनेट होतं ते किती होतं सर? 5i कॅप प्लस v कॉम. वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढता येईल का मला? वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढता येईल ना सर? काय विषय का सर? कसं काढू सांग बरं? वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कसं काढू? इथे कुठेतरी काढून टाकू आपण, है ना? इथे काढा सर. वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू किती येईल बेटा? हे बघा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता कसं काढायचं वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास? किती येईल? यायला पाहिजे 1 × 5i कॅप. ठीक आहे, याची मायनस. मायनस का बरं? कारण हा इकडे चाललाय. हा कुठे चाललाय सर? इकडे चाललाय. हा वाला हा इकडे चाललाय. मायनस किती येईल बेटा? 1 × 3i कॅप डिवायडेड बाय m1 प्लस m2, म्हणजे हे किती आलं? i कॅप. कळालं का? इथे जर तू मायनसची गडबड केली बेटा, जर या मायनसला सोडून दिलं तू, तर तुझा आन्सर डायरेक्ट चुकून. एकदम व्यवस्थित लिहून घे मी काय बोलतोय. हा, अशा चुका होतात. ॲक्युरेट सॉल्व्ह करायचा, शेवटपर्यंत आन्सर आलं पाहिजे. मग सर इथे लिहा तुम्ही, काय लिहू मी इथे? इथे लिहा सर तुम्ही वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास किती आहे? i कॅप आहे इंटू टाइम. टाइम किती दिलाय त्यांनी आपल्याला? 2 सेकंड नंतर विचारलं, बरोबर? हे किती आलं सर? 5 आणि 2 आहे, म्हणजे आलं बेटा 7i. 7i काय दाखवते? राईट साईडला असेल, तो ईस्टला असेल, है ना? राईटला असेल i कॅप, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला असेल. आन्सर आहे बी. आन्सर आहे बी. आलं लक्षात? येस सर, येस सर, येस सर. हा एक प्रश्न कर, हा एक प्रश्न कर. इथे काय विचारलंय? पॉज कर बरं, पॉज कर. इथे काय विचारलंय?
तर इथे विचारलंय डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास. काय विचारलंय बेटा? डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इन 2 सेकंड. तर इथे यांनी विचारलंय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे एस वेक्टर. कळतं का तुला? तुला पोझिशन आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक कळायला पाहिजे. पोझिशन म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन, डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन लोकेशन की नाही? येस सर. आता याला आपण रेस्टने रिलीज केले बेटा. रिलीज फ्रॉम रेस्ट. ठीक आहे. सगळ्यात पहिले मला एक गोष्ट सांगा, काय सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी काढता येईल का? वेलॉसिटी ऑफ सेंटर. बिलकुल काढता यायला पाहिजे, अजिबात लाजायची गरज नाही त्याच्यात. कसं काढणार सर सांग. इथे लिही बेटा, इथे लिही. काय लिही बघा, मी नीट सांगतोय, लक्ष द्या. 2m इंटू आय कॅप. आय कॅप का बरं सर? हा असं चाललाय है ना, इथे असलो समजा. 2m इंटू 1 आय कॅप. आता जमतं बरोबर आहे ना? हा वरती चाललाय असं. हा प्लस सर m इंटू याचा मास m आहे, याची वेलॉसिटी किती बेटा? 0. आय ने येणार सर तिथे जे येईल. हा एकदम यायला पाहिजे 1 जे कॅप. ठीक आहे. m इंटू 0 डिवायडेड बाय यांचा मास किती आहे सर? यांचा मास आहे 3m. त्याला मास आहे 3m. ते सेंटर ऑफ मासची सुरुवातीची स्पीड आली. किती आली सर सुरुवातीची स्पीड? ती आली सर, किती आली बेटा? ती आली सर 1/3. 1/3 नाही, किती आली? 2/3. 2/3 आणि कुठे आली? वरती आली की खाली आली? ती वरती आली. चला इथपर्यंत कळालं मला. सेंटर ऑफ मासची सुरुवातीची स्पीड आली. इथे सेंटर ऑफ मासचं ऍक्सेलरेशन किती आहे? सेंटर ऑफ मासचं ऍक्सेलरेशन किती आहे? इथे आपण गडबड करू. सेंटर ऑफ मासचं ऍक्सेलरेशन इथे 0 नाही आहे. का नाही आहे सर? कारण ग्रॅव्हिटीचा फोर्स. कुठला फोर्स आहे सर? ग्रॅव्हिटीचा फोर्स. अर्थ आणि यांच्यामधला फोर्स आहे. अर्थ आणि यांच्यामधला फोर्स आहे. यांच्या आपसात मधला फोर्स नाही आहे. कुठला आहे सर? अर्थ आणि यांच्यामधला फोर्स आहे. एक्सटर्नल फोर्स झाला, म्हणून सेंटर ऑफ मासचं ऍक्सेलरेशन आहे. बघा एक लक्ष द्या. याचा ऍक्सेलरेशन खाली आहे सर जी, आणि याचा ऍक्सेलरेशन खाली आहे सर जी. ऍक्सेलरेशन नेहमी जीच असतं बेटा खाली. त्याच्यात गडबड करायची गरज नाही. मग मी लिहितो ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. ते पण मला आवश्यक आहे. ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास डायरेक्ट जीच असेल तरी मी तुला सॅटिस्फॅक्शन करता लिहून दाखवतो तुला. कसं लिहितात सर? इथे लिहि बेटा 2m इंटू मायनस जी जे कॅप प्लस m इंटू मायनस जी जे कॅप. ठीक आहे. डिवायडेड बाय 3m. जर तू करून बघितलं तर यायला पाहिजे मायनस जी जे कॅप. तुला ऍक्सेलरेशन आलं, तुला वेलॉसिटी आली. तुला काय विचारलं सर? सेंटर ऑफ मासची डिस्प्लेसमेंट विचारले. काय विचारले सर? सेंटर ऑफ मासची डिस्प्लेसमेंट विचारली. तर मग डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय येईल बेटा? फॉर्म इंटू टी प्लस हाफ इन ए कॉम इंटू टीचा स्क्वेअर. ए कॉम 0 नाही आहे इथे, म्हणून मी डायरेक्ट तो वाला फॉर्म्युला नाही लावला. एस इज इक्वल टू टी किंवा एस इज इक्वल टू व्हीटी, तो नाही लावला बेटा फॉर्म्युला. मग सर डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास सांगा किती? डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास आली यू कॉम किती बेटा? 2/3. किती सेकंड नंतर बोलतायत ते? किती सेकंड नंतर बोलतायत? 2 सेकंड. म्हणजे 2 जे कॅप है ना. जे कॅप का बरं सर? कारण वेक्टर फॉर्म मध्ये. प्लस हाफ इन ए किती सर? -10. मायनस जी म्हणजे -10 है ना. आणि इथे जे कॅप लिहावं लागेल टीचा स्क्वेअर, म्हणजे इथे 4 येईल बेटा आणि इथे जे कॅप येईल. असं यायला पाहिजे. हे किती आलं सर? हे आलं बेटा 4/3. 4/3 जे कॅप. हे किती आलं सर? हे आलं बेटा मायनस किती आलं हे सर? -40 आणि -2 किती आलं? डिवायडेड बाय 2 हे आलं बेटा -20. ठीक आहे. याला जर नीट करशील तर किती येईल बरं? 20 त्रिक 60. 4 मधून 60 गेले, किती आलं सर? -56/3 जे कॅप. ठीक आहे. ही आली डिस्प्लेसमेंट. म्हणजे 56/3 जे काही येईल है ना. 56/3 जे जवळजवळ किती यायला पाहिजे? ते 18-19च्या आसपास यायला पाहिजे. 18-19 मीटर आसपास. आणि ते खाली जाईल बेटा. सेंटर ऑफ मास जाईल सर खाली जाईल. आलं लक्षात? एकदम बरोबर बघून घ्या, काही चूक नाही याच्यात. ठीक आहे. आपण एकदा फक्त बघू कॅल्क्युलेशन मध्ये काही मिस्टेक नाही ना. मला तर दिसत नाही काही मिस्टेक. 2/3 इंटू टी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. 4/3 आणि मायनस प्लस हाफ इंटू 40 आला 40 आणि हा झाला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर आहे. बॉम्ब एक्सप्लोजनचे प्रश्न करायचे आहेत आपल्याला. बॉम्ब एक्सप्लोजन दरवर्षी नीटला किंवा अल्टरनेट इयर्स तरी या चॅप्टरमधून असे प्रश्न यायची संभावना असते, आलेले सुद्धा आहेत. ठीक आहे ना. सोपे प्रश्न आहेत, काही नाही सर याच्यात. तर बॉम्ब कसा एक्सप्लोड होतो हे तुला माहिती पाहिजे. दिवाळीला खूप फटाके फोडतो आपण, पण त्याच्या मागचं फिजिक्स तुला माहिती पाहिजे बेटा. तर सगळ्यात आधी बॉम्ब एक्सप्लोजन जे होतं ना, तर ते इंटरनल फोर्सेसमुळे होतं. इंटरनल फोर्सेस. तुम्ही जेव्हा 12वीला आता जाल किंवा असाल तर न्यूक्लियर नावाचा एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये
न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिजन आहे. न्यूक्लिअर फिजन ज्याला आपण म्हणतो की आपला ॲटॉमिक बॉम्ब असतो बघा, ॲटॉमिक, त्याच्या आतमध्ये काही केमिकल रिॲक्शन्स होतात है ना. न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स असतात, ते अनस्टेबल असतात आणि न्यूक्लियस फुटतं असं, किंवा ॲटम जो आहे ना तो ॲटम असा ब्लास्ट होतो, किंवा असं म्हणू आपण त्याला की तो डिवाइड होतो. ओके, तर तो डिवाइड झाल्यानंतर सर अशा टाईपचं बॉम्ब एक्सप्लोजन होतं. तुला हे समजून घ्यायचं आहे की ते इंटरनल फोर्सेसमुळे होतं. या केसमध्ये बेटा एक्सटर्नल फोर्स काय असतो सर, झिरो असतो. एक्सटर्नल फोर्स झिरो. जेव्हा मी असे शब्द वापरतो एक्सटर्नल फोर्स, लगेच तुझ्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज कॉन्स्टंट. जर आधी मी याला रेस्टला पकडलं बॉम्बला, तर नंतर पण सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी किती पाहिजे, झिरो पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे सर. तर मला माहिती आहे की इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम पाहिजे. इनिशियल मोमेंटम किती आहे, झिरो आहे, कारण सगळे रेस्टला आहे. ठीक. फायनल मोमेंटम किती आहे सर, m1 v1 वेक्टर प्लस m2 v2 वेक्टर प्लस m3 v3 वेक्टर इज इक्वल टू किती पाहिजे बेटा, झिरो. हे आपण यूज करणार न्यूमेरिकलमध्ये, काळजी करू नको, मी सांगेल तुला. त्याच्यानंतर जसं आपण आधी डिस्कस केलं होतं, काय डिस्कस केलं होतं की एक्सटर्नल फोर्स सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी बदलू शकतो, इंटरनल फोर्स बदलू शकत नाही. मात्र इंटरनल फोर्स आहे ना सिस्टमला कायनेटिक एनर्जी देऊ शकतो. कोणाला कायनेटिक एनर्जी देऊ शकतो तर सिस्टमला म्हणजे कोणाला, पार्टिकल्सला. ठीक आहे ना, पार्टिकल्सला. बघा याला v1 स्पीड दिली, v2 दिली, v3 दिली, मग एनर्जी रिलीज्ड टोटल एनर्जी किती रिलीज झाली कोलिजन मध्ये, तर ही कायनेटिक एनर्जी ऑफ फ्रॅगमेंट्स, म्हणजे जे छोटे छोटे बॉम्बचे तुकडे आहेत त्यांची जी कायनेटिक एनर्जी ना तीच एनर्जी रिलीज झाली. बरोबर. आणि सर ती किती रिलीज झाली, मग ती झाली बेटा हाफ m1 v1 स्क्वेअर प्लस हाफ m2 स्क्वेअर वगैरे वगैरे. आणि हे कशामुळे झालं सर, वर्क डन बाय इंटरनल फोर्सेसने काही वर्क केलं, त्याच्यामुळे ती कायनेटिक एनर्जी रिलीज झाली. ठीक आहे सर. आणि इथे हे पण लक्षात ठेवायचं की सगळ्या फ्रॅगमेंटचं जे मास आहे ना सर, हे टोटल मासच्या बरोबर असतं. यांचं मास जर तू ऍड केलं बेटा, तर या बॉम्बच्या मास एवढं यायला पाहिजे. तर हे का सांगतायत, कारण आपण हे न्यूमेरिकल मध्ये वापरणार. कळलं तुला, कळलं सर. चला पहिला प्रश्न, अ बॉम्ब ॲट रेस्ट. काय सांगितलंय, अ बॉम्ब ॲट रेस्ट. बॉम्ब कशात आहे बेटा, रेस्टला आहे. ठीक आहे सर. 60 kgचा मास आहे. ठीक आहे, एक्सप्लोड करतोय. एक तुकडा किती आहे, 40 किलोचा, म्हणजे दुसरा तुकडा किती झाला बेटा, 20 किलोचा. तुकडा झाला 20 किलोचा. बघा मी इथे लिहून दाखवतो, हेच आपल्याला समजायला पाहिजे, हे समजत नाही. एक 60 किलोचा बॉम्ब होता सर, आणि तो रेस्टला होता बेटा. त्याचे दोन तुकडे झाले. एक तुकडा आहे सर 40 किलोचा, आणि त्याची कायनेटिक एनर्जी दिली, किती दिली त्याची कायनेटिक एनर्जी, याची कायनेटिक एनर्जी दिली आहे, किती दिली सर, 96. किती दिली बेटा, 96 जूल. 96 जूल. आणि दुसरा किती असेल, निश्चित दुसरा असायला पाहिजे 20 किलोचा. तेच मी म्हटलं की 60 मधून 40 मायनस करायला विसरायचं नाही बिलकुल. त्याची कायनेटिक एनर्जी आपल्याला विचारली. तर आता इथे थोडंसं डोकं लावावं लागतं. डोकं म्हणजे काय ना, इथे मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवणार आहे. काय सर, तुम्हाला माहिती असेल तरी पटकन एकदा रिवाइज करू. काय कन्सेप्ट आहे बेटा, मला सांग. बॉम्ब एक्सप्लोजन मध्ये मी तुला आधीच सांगितलं, काय सांगितलं सर, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. बरं सर, इनिशियल मोमेंटम झिरो आहे, फायनल पण झिरो यायला पाहिजे. फायनल झिरो म्हणजे सर m1 v1 वेक्टर प्लस m2 v2 वेक्टर इज इक्वल टू किती यायला पाहिजे बेटा, झिरो यायला पाहिजे. आता जर मी मगासारखं केलं, v1 अपॉन v2 यायला पाहिजे बेटा, किती यायला पाहिजे सर, m2 अपॉन, मगाच केलं होतं बघ, मगा केलं होतं आपण, ही स्पीडचा जो रेशो आहे सर, स्पीडचा जो रेशो आहे ना तो मासच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कळाल तुला. आता बेटा मला सांग, कायनेटिक एनर्जी ऑफ कोणाची सर, याला मी m1 मान. ओके, याला m1 मान आणि याला m2. कायनेटिक एनर्जी ऑफ m1 डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ किती येणार आहे सर, ती यायला पाहिजे नाही का सर, हाफ m1 v1 चा स्क्वेअर अपॉन हाफ m2 v2 चा स्क्वेअर. एकदम बरोबर, काही डाऊट नाही सर, कळालं. हाफ ऑफ कॅन्सल झाला. इथे आलं बेटा m1 अपॉन m2, काय आलं सर, m1 अपॉन m2, आणि इथे v1 अपॉन v2 चा स्क्वेअर. ठीक आहे, v1 अपॉन v2 किती सांग बरं, m2 अपॉन m1 आहे, ते यायला पाहिजे अपॉन m2 इंटू m2 चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल आणि येईल किती, m2 बाय m1. हे तुला लक्षात ठेवायचं आहे की अशा प्रश्नांमध्ये जेव्हा सुरुवातीला एखादा ऑब्जेक्ट रेस्टला असतो आणि त्याचं असं एक्सप्लोजन होतं बेटा, अशा प्रश्नांमध्ये जी कायनेटिक एनर्जीचा रेशो आहे, नंतरची जी कायनेटिक एनर्जी आहे पार्टिकल्सची, त्याचा जो रेशो आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. कशाचा सर, मासच्या. इथे पण बघ, स्पीड पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, इकडे कायनेटिक एनर्जी सुद्धा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे कळालं सर, हो सर कळालं. आता
आता मला काय पाहिजे, आता डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. का सर? कारण आता विचारलंय बेटा, आता विचारलंय आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ M1. M1 किती आहे? 96 डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ M2. M2 म्हणजे काय सर? 20 किलोवाला आहे. इज इक्वल टू काय? M2 अपॉन M1. M2 अपॉन M1 म्हणजे किती करावं लागेल मला? 20/40. 20/40 है ना. याच्या समोर कोणाचा मास येणार? 96च्या समोर याच्या समोर याचं मास येणार. म्हणून 20 आलं नाही तर 40 आलं. इथून आलं बेटा कायनेटिक एनर्जी ऑफ M2 इज इक्वल टू यायला पाहिजे. किती यायला पाहिजे सर? 96 इंटू हे येतं 192. किती आलं सर? 192. आणि तुला लॉजिक पण बघ, तुला लॉजिक पण असं आहे, काय आहे सर, की जो हलका मास असेल ना बेटा त्याची कायनेटिक एनर्जी जास्त असेल. का सर? कारण त्याची स्पीड जास्त असेल आणि कायनेटिक एनर्जी स्पीडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल आहे. मासवर तर पॉवर 1 आहे पण स्पीडला पॉवर 2 आहे, मग पॉवर 2 पॉवरफुल आहे. आणि मग ज्याचं मास कमी त्याची स्पीड जास्त म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी जास्त पाहिजे. लॉजिक रे, सिंपल लॉजिक. याचा अर्थ सर काय झालं? याचा अर्थ बेटा डायरेक्ट झालं काय? बघायचं की जास्त कोणाची, पण सगळ्यांचीच जास्त आहे. काही लॉजिक लावून अर्थ नाही, पण तरी लॉजिक डोक्यात असलं तर हरकत नाही. चला पुढचा प्रश्न काय? बॉम्ब इनिशियली ॲट रेस्ट. ठीक आहे. एक्सप्लोड बाय इट इनटू 3 इक्वल मास. किती आहे बेटा? 3 इक्वल मास. बघा मास मानतो 3m आणि तो फुटलाय M मध्ये आणि M मध्ये. त्यांनी दिलं नाही ना, मग मी 3m मानलं कारण मला m डिवाइड करायला सोपं झालं. वेलॉसिटीज ऑफ 2 फ्रॅगमेंट. कुठल्याही 2 फ्रॅगमेंटची वेलॉसिटी समजून घे. 3i + 2j. आणि सर याची वेलॉसिटी किती येईल बेटा? -i - 4. आणि त्यांनी विचारली याची वेलॉसिटी किती. मग काही नाही करायचं, मला सांग इनिशियल मोमेंटम किती सर? इनिशियल मोमेंटम 0 आहे. का 0 आहे? कारण हे रेस्टला आहे. फायनल मोमेंटम किती पाहिजे? फायनल मोमेंटम सुद्धा 0 पाहिजे. आता फायनल मोमेंटम कसं लिहिशील तू? याचं मल्टिप्लिकेशन करशील, डायरेक्ट करून टाक मल्टिप्लिकेशन. m × 3i + 2j. ठीक आहे. प्लस m × किती येणार आहे सर? -i - 4j प्लस m × किती यायला पाहिजे बेटा? v वेक्टर इज इक्वल टू. मग एकदा हे झाल्यानंतर डायरेक्ट v वेक्टर इथून काढायचा. सावधानीने, मास तर कॅन्सल होऊन जाईल. तिकडे खाली 0ला डिवाइड होऊन जाईल. 3 मधून 1 गेला सर 2, म्हणजे इथे यायला पाहिजे -2. इकडे जाईल तो -2 आहे. 3 मधून 1 गेला सर 2, इकडे आल्यावर -. ठीक आहे. 2 मधून 4 गेले तर -2, इकडे आल्यावर +2. म्हणजे -2 + 2 आन्सर यायला पाहिजे. -2i कॅप + 2j कॅप. -2i कॅप + 2j. अशा प्रश्नांना मी तुला सांगतो बेटा, माझ्याकडनं फुकट सल्ला देतो तुला की डबल चेक करायचं. काय करायचं सर? डबल चेक. असं का? सोपे प्रश्न आहे, सगळी जनता करणार आहे. मग अशा प्रश्नांमध्ये आपण मार्क्स घालवू शकत नाही, बिलकुल घालवू शकत नाही. इथे चुका होतात. मी माहिती पडलं, मी परीक्षेत चुका केल्या. मी 11वी 12वीला असताना माहिती पडलं काय सर असं आन्सर आलं आणि मी आन्सर हे टिक करून टाकलं घाईघाईमध्ये. हे तुझ्याकडनं पण होत असेल, पण असं होता कामा नये, है ना. प्रॅक्टिस करताना पण होता कामा नये, कारण जे प्रॅक्टिसमध्ये करतो ना बेटा तसंच एक्झामला होतं. 1 मार्क इकडे तिकडे आणि आपलं नीटचं कॉलेज डिग्री सगळंच बदलून, तसं व्हायला नको. ठीक आहे. हा प्रश्न बघा, हा पण सुंदर प्रश्न आहे. सगळ्या टाईपचे आपण एका टाईपचे प्रश्न म्हणजे तुम्हाला सगळं टाईप कव्हर होतील आणि तुम्हाला कळेल की एकाच टाईपमध्ये व्हेरिएशन पण कसं येतं. अँड एक्सप्लोजन ब्रेक्स, हा AIPMT आलेला प्रश्न आहे. एक्सप्लोजन ब्रेक्स काय म्हणतात ते? एक बॉम्बचा धमाका झाला म्हणतात. रॉक इंटू 3 हॉरिझॉन्टल, काय सांगितलंय? एक्सप्लोजन ब्रेक अ रॉक इंटू 3 पार्ट्स इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. 2 ऑफ देम गो राईट अँगल टू इच अदर. बघ 2 आहे ना एकमेकाला राईट अँगलला चालले असं ते म्हणतात, असं मी म्हणत नाही. ठीक आहे. आणि पहिल्या पार्टचं मास दिलंय त्यांनी किती आहे? 1 किलो. आणि त्याची स्पीड देऊन ठेवली बेटा किती आहे? 12 मीटर पर सेकंड. मी अशी पकडली. हा फायदा तुम्ही घेऊ शकता. का घेऊ शकता? कारण त्यांनी दिली का डायरेक्शन? नाही, त्यांनी दिली परपेंडिक्युलर कंडिशन. मग मी परपेंडिक्युलर घेतो, परपेंडिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय करायला. दुसरा मास किती सर? 2. आणि त्याची स्पीड किती पकडता सर तुम्ही? त्याची स्पीड दिली आहे, पकडायची नाहीये, 8. आणि ते विचारताय, काय विचारताय सर? ते विचारतायत तिसरा पार्ट जो आहे, तिसरा पार्ट जो 4 आहे, 4 त्याची वेलॉसिटी विचार. अच्छा, वेलॉसिटी पण देऊन ठेवली. अरे वा, इथं चांदीच करून टाकली. याची वेलॉसिटी देऊन ठेवली बेटा. आणि काय विचारतायत सर? मास विचारतात. तर तिसरा मास 4 किलोचा नाही दिलाय, त्याचं मासच विचारतात. ठीक आहे, काळजी करू नका, तसंच करायचं जसं आधी केलं होतं. कसं करायचं? तसा चांगला प्रश्न आहे हा.
चांगला म्हणजे कॅल्क्युलेशन सोपंच आहे, नीट लक्ष द्या. पी आय इज इक्वल टू 0, पी एफ पण 0 असला पाहिजे. ठीक आहे, हे माहिती आहे तुम्हाला, तर हो माहिती आहे. ठीक आहे, आता एक एक गोष्ट लक्षात दे. इकडे काय लिहायचं, इकडे लिहा सर तुम्ही 12, बघा इकडे नीट लक्ष दे बेटा, 12 जे कॅप, 12 जे कॅप एम इंटू व्ही. ठीक आहे, प्लस इथे लिहि बेटा इंटू 16, 2 इंटू 8, 8 किती लिहा सर इथे आय कॅप लिहाल, प्लस एम इंटू व्ही वेक्टर इज इक्वल टू 0. एम इंटू 4 लिहू नको, कारण 4 स्पीड आहे, वेलॉसिटी नाही आहे. मोमेंटम कन्झर्वेशन मध्ये आपण वेक्टर वापरतो. ठीक आहे ना, येईल थांबा, याला इकडे घेऊन जा. आता येईल बेटा, हे काय येईल सर, हे यायला पाहिजे 16i प्लस 12j इज इक्वल टू मायनस एम इंटू व्ही. ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर. ही साईडला मॅग्निट्यूड घे, फायदा सांगतो मी. ही साईडला मॅग्निट्यूड घे, मॅग्निट्यूड घेऊन टाक. मॅग्निट्यूड घेतलं तर किती येईल सर, 16 आणि 12, 16चं मॅग्निट्यूड किती येतं, अंडर रूट ऑफ 16चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. ठीक आहे, हे 256 आणि 144 म्हणजे हे किती यायला पाहिजे सर, अंडर रूट ऑफ 400 म्हणजे यायला पाहिजे बेटा 20 इज इक्वल टू, इथे डायरेक्ट येऊन जाईल एम इंटू. व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय असतं, स्पीड, जी की आपल्याला स्पीड देऊन ठेवली की नाही, मग इथे डायरेक्ट एम येईल बेटा. एम इज इक्वल टू यायला पाहिजे 20/4 म्हणजे यायला पाहिजे 5. मजा आली की नाही सांग, मजा आली की नाही सांग. येस सर, मजा आली, आनंद झालाय सर, आनंद झालाय सर, मजा आली. शाबास शाबास, नाच लेकरू, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. ठीक आहे, इथपर्यंत जर तू व्हिडिओ बघत असशील त्याचा अर्थ तू खरंच तुझ्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहे ना. असाच अभ्यास करत राहा, नक्की यश मिळेल. बघा, अभ्यास होईल कधी नाही होणार, कधी कंटाळा येईल, सगळ्या गोष्टी होतील, समोरच्याचे मार्क्स वाढतील, तुमचे कमी होतील, हे होत राहील. फक्त आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं. एक ना एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जिथे त्याला कलाटणी मिळते बेटा, जिथे त्याला यश मिळतं. कसं आहे माहिती आहे का, 100 असं म्हणतात की कसं आहे की 100 पाप नष्ट करायचे असतं. अशोक आहे, राजा अशोकाने भरपूर सारं म्हणजे त्यांच्याकडनं काय म्हणतात त्याला, हत्या वगैरे झाल्या होत्या लोकांच्या. वॉर ऑफ कलिंगाचं तू युद्ध ऐकलं असशील. अरे आता त्या कलिंगाच्या युद्धाला त्यांना जेव्हा कळालं की अरे हे हिंसा करणं वगैरे चांगलं नाही आहे, आणि जेव्हा त्यांनी गौतमांचा मार्ग स्वीकारला, शांततेचा मार्ग स्वीकारला, तेव्हा त्यांचं आयुष्य चांगलं झालं बरं का. म्हणजे एवढ्या चुका करून सुद्धा त्यांनी एक बरोबर गोष्ट केली, त्याचं आयुष्य लगेच चांगलं झालं. तसंच तुझं पण होईल बेटा. किती पण चुका झाल्या ना, काळजी करू नका, आपण सॉल्व्ह करत राहायचं. एक दिवस तरी नक्की चांगला येईल आपल्या आयुष्यात, जिथे आपले सगळे मागचे अपयश आहे ना भरून निघतील बेटा, सगळा बॅलन्स भरून निघेल. आणि बॅलन्स भरूनच नाही निघणार तर एक्सेस बॅलन्स राहील. ठीक आहे ना, चला. अ शेल फॉलोइंग अ पॅराबोलिक पाथ एक्सप्लोड्स समवेअर इन इट्स फ्लाइट. ठीक आहे, पॅराबोलिक पाथमध्ये बघा असा शेल आहे बेटा, असा पॅराबोलिक पाथमध्ये चाललाय, आणि इकडे काहीतरी तो एक्सप्लोड झाला, असा गेला असेल, काही थोडे छोटे पडले असतील, असा गेला असेल वगैरे वगैरे. सेंटर ऑफ मास सांगितलंय, सेंटर ऑफ मास ऑफ फ्रॅगमेंट म्हणजे यांचं जे सेंटर ऑफ मास आहे ना ते कुठे जाईल, तर कुठेच जाणार नाही बेटा, कुठेच जाणार नाही. याचं उत्तर मी तुला डायरेक्ट सांगतो की सेंटर ऑफ मास आज पण, काल पण, उद्या पण असंच चालत राहील. जे सेंटर ऑफ मास आहे ना ते असंच चालत राहील. म्हणजे याचा आन्सर व्हायला पाहिजे सेम पॅराबोलिक पाथ. त्याचं कारण सांगतो, त्याचं कारण असं आहे ना, एफ एक्सटर्नल आहे ना, एफ एक्सटर्नल किती सर इथे 0 आहे. तू म्हणशील की ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे ना सर, आहे ना बेटा ग्रॅव्हिटीचा, पण ग्रॅव्हिटीचा आधी पण होता. सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी कोण बदलणार, सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी कोण बदलणार, कोणीच नाही बदलणार. सेंटर ऑफ मासचं ॲक्सेलरेशन कोण बदलणार, कोणीच नाही बदलणार, कारण एक्सटर्नल फोर्सच नाहीये. मग एक्सटर्नल ग्रॅव्हिटीच्या व्यतिरिक्त नाहीये, मग ग्रॅव्हिटी असताना तो असा जात होता सेंटर ऑफ मास, आता पण तो असाच जातोय सेंटर ऑफ मास. हे कसे पण जाऊ द्या, पण सेंटर ऑफ मास तसाच जाईल. अलग लक्षात, हो सर लक्षात आलेलं आहे. कारण जेव्हा पण बेटा हे एक्सप्लोड होतं ना, हे कोणामुळे होतं सर, हे होतं इंटरनल फोर्स. कुठल्या फोर्समुळे, इंटरनल. ठीक आहे, पुढचा प्रश्न तसाच एक्सप्लोजनचा प्रश्न आहे. अ कॅनॉन बॉल म्हणजे तेच आहे, परत गोळा बारूद वगैरे असतं. ठीक आहे, इज फायर्ड विथ अ वेलॉसिटी मीटर पर सेकंड ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. आणलं हायेस्ट पॉइंटला थोडं चित्र काढून घ्या. असा कॅनॉन बॉल फायर केला बेटा, कितीने फायर केला सर त्यांनी, हे आहे 200 मीटर पर. हायेस्ट पॉइंटला, इथे कुठेतरी हायेस्ट पॉइंटला, ठीक आहे, हायेस्ट पॉइंट तो एक्सप्लोड करतोय 3 इक्वल फ्रॅगमेंटमध्ये. याचं मास मी 3m मानतो. अरे मानू शकतो की नाही मास, तर मानू शकतो. तर 3 इक्वल फ्रॅगमेंटमध्ये त्याला तोडू आपण. ठीक आहे,
पहिला जो आहे तो व्हर्टिकली अपवर्ड चाललाय. अच्छा, याला व्हर्टिकली अपवर्ड पाठ, या एमला व्हर्टिकली अपवर्ड पाठ कितीने चाललाय सर? 100 चाललाय ते म्हणतायत. दुसरा जो आहे तो खाली चाललाय. ठीक आहे, जाऊ दे त्याला खाली 100. अच्छा, आणि तिसरा सर, आणि सेकंड आहे, आणि त्यांनी विचारलाय तिसऱ्याचं काय होणार आहे, तिसऱ्याचं काय होणार आहे. बघू आपण काय होईल तिसऱ्याचं. तिसऱ्याचं काय होईल, तिसऱ्याचं काय होईल, याचं काय होईल मला नाही माहिती, मला नाही माहिती. पण मला एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती आहे मला ना प्रोजेक्टाईलमध्ये एक माहिती आहे बेटा, याची वेलॉसिटी इथे किती असते, याची वेलॉसिटी किती असते, ती असायला पाहिजे सर 200 cos 60. हे तुम्हाला सांगणार आहे की नाही? अरे टॉप मोस्ट पॉइंटला वेलॉसिटी किती असते बेटा प्रोजेक्टाईलला? यू कॉस थिटा. यू कॉस थिटा म्हणजे 200 cos 60. आलं लक्षात? आता एकदम सोपं आहे, मला सांग सुरुवातीला मोमेंटम किती सांग, इनिशियल मोमेंटम. तर इनिशियल मोमेंटम इथं झिरो नाही बरं का. इनिशियल मोमेंटम एक्सप्लोजनच्या वेळेस झिरो नाही आहे. का सर? कारण 200 cos 60 ची वेलॉसिटी इथली वेलॉसिटी, मग त्याची वेलॉसिटी असेल तर मग याचं येईल बेटा 3m. 3m त्याचं मास आहे, फॉर्मचा मास 3m आहे, इंटू cos 60. हे cos 60 कुठे सर? आय कॅप. हे किती झालं बेटा? तर इनिशियल मोमेंटम झालं किती झालं? हे झालं 300m. 300m आय कॅप. cos 60 ची व्हॅल्यू अर्धा टाक येऊन जाईल. फायनल मोमेंटम किती? तर फायनल मोमेंटम जर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, किती लिहा? 100m जे कॅप, वरती चाललाय हा, प्लस 100m मायनस जे कॅप. ठीक आहे, आणि प्लस m इंटू व्ही वेक्टर. मला नाही माहिती व्ही काय. या दोघांना इक्वेट करा बेटा. इक्वेट करशील, इक्वेट जेव्हा करशील ना तू, इक्वेट केल्यानंतर काय येईल माहिती का? हे दोघं कॅन्सल होऊन जातील. का कॅन्सल? हो सर. डायरेक्ट येऊन जाईल एम व्ही वेक्टर इज इक्वल टू 300m आय कॅप. एमनी एम गायब झाला, व्ही वेक्टर किती झाला बेटा? 300 आय कॅप. म्हणजे जाईल तो राईटला जाईल, राईटला जाईल आणि सरळ निघेल असा गोळीसारखा. ठीक आहे ना? मग किती झालं, कुठे गेला? 300 मीटर पर सेकंड इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. 300 मीटर पर सेकंड इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. याला ओरली पण करू शकतो. कसं काय बघा? ओरिजिनल मोमेंटम किती आहे? 300m. इथं कळालं तुला? 300m. आता या दोघांनी तरी मोमेंटम कॅन्सल करून टाकले. एक वर चाललंय, एक खाली चाललाय, कॅन्सल झाले. म्हणजे याला जर 300चा बॅलन्स भरायचा असेल, 300mचा जर बॅलन्स भरायचा असेल तर 300ने जावं लागेल राईटला. बरोबर आहे की नाही? बरोबर की नाही? हो बस. शिफ्ट इन सेंटर ऑफ, ठीक आहे. याचे पण चांगले प्रश्न येतात, बघू आपण कसे काय. सगळ्यात पहिले काही गोष्ट सांगतो तुला. काय गोष्ट सांगतो सर? सांगतो. हे काय झालं? अरे परत झालं. ठीक आहे, आता नाही होणार. बघा, जर माझ्याकडे एक m1 मास आहे आणि दुसरं कुठलं मास आहे सर? m2. तर कन्सेप्ट नीट लक्ष द्या. इकडे कुठेतरी आहे ना सेंटर ऑफ, मी मानतो हा डिस्टन्स x2 आहे सर, आणि हा डिस्टन्स किती आहे? x1 आहे. किती आहे सर? x1. बरं, माना. आता मी म्हणतो सर, काय म्हणता? सेंटर ऑफ मासला असं लिहिता येईल का मला? m1 x1 वेक्टर प्लस m2 x2 वेक्टर डिवायडेड बाय m1 प्लस m2. 100% लिहिता येईल सर, काही विषयच नाही. हाच तर फॉर्म्युला असतो सेंटर ऑफ मासच्या पोझिशन. आता बेटा मी दोन्हीकडे काय करतो बघा. आता मी काय सांगतो सर? डेल्टा आर कॉम, काय म्हणतो मी? डेल्टा आर कॉम इज इक्वल टू 0. डेल्टा आर कॉम इज इक्वल टू सेंटर ऑफ मासचा शिफ्ट होत नाही. कधी होत नाही? कंडिशन काय? जर व्ही कॉम काय असेल सर? 0 असेल तर. जर प्रश्नामध्ये व्ही कॉम 0 असेल तर सेंटर ऑफ मासची जी पोझिशन बेटा कोणीच बदलू शकत. कळालं सर. मग आता मला सांग, जर डेल्टा आर, आता या m1 प्लस m2 ला इकडे घे. बघ, मी म्हणतो दोन्हीकडे डेल्टा लाव, दोन्हीकडे चेंज ऑपरेटर लाव. बघा असं येईल डेल्टा आर कॉम इज इक्वल टू, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय, m1 डेल्टा x1 वेक्टर प्लस m डेल्टा x2. ठीक आहे, काही नाही केला आपण x1 x2 लिहितो ना, चेंज लावायचा, दोन्हीकडे चेंज लावायचं. जसं दोन्हीकडे डिफरन्शिएशन करतो तसं दोन्हीकडे चेंज ऑपरेटर लावला. चेंज ऑपरेटर डिवायडेड बाय m1 प्लस m2. पटलं सर. आता 0 आहे. हा किती सर? 0 आहे. आता म्हटलं ना डेल्टा आर कॉम सेंटर ऑफ मास शिफ्ट नाही होणार. ठीक आहे, m1 प्लस m2 कुठे गेला? इकडे गेला. m1 प्लस m2 इथे जाऊन 0 झाला. म्हणजे असं यायला पाहिजे m1 डेल्टा x1 वेक्टर प्लस m2 डेल्टा x2 वेक्टर. किती यायला पाहिजे सर?
म्हणजे याला जर इकडे घेतलं बेटा तर येईल m1 डेल्टा x1 वेक्टर इज इक्वल टू मायनस m डेल्टा x. तर याचा अर्थ सांगा काय सांगतो. याचा अर्थ असा आहे सर, याचा अर्थ असा आहे की जर m2 जर नीट लक्ष द्या, किंवा m1 जर m1 बेटा m1 जर सरकला, कुठे सरकला सर, m1 जर राईटला सरकला, सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी 0 आहे पण हे इंटरनल फोर्सेसमुळे सरकतायत, ठीक आहे ना, इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. m1 जर इकडे सरकला ना m1, तर सेंटर ऑफ मास इकडे जाईल, अरे जाईल की नाही बघ. m1 ला तू इथपर्यंत घेऊन जा, सेंटर ऑफ मास इथे येऊन बसून, बरोबर आहे. म्हणजे m1 इकडे सरकला सर तर सेंटर ऑफ मास इकडे जाईल, पण सेंटर ऑफ मासला तिथेच ठेवायचं आपल्याला, कारण सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होत नाही. मग हा m1 इकडे सरकला, m2 पण पुढे येणार, दॅट सेंटर ऑफ मास इकडे जाईल, सेंटर ऑफ मास इकडे जाईल. बघा m1 जो सरकणार आहे m1 इंटू डेल्टा x1 इंटू डेल्टा x1 इज इक्वल टू मायनस m2 इंटू डेल्टा x2. मायनस का घेतलं सर, मायनस यासाठी घेतलं कारण जर हा राईटला सरकला बेटा तर हा लेफ्टला सरकला. यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात शिफ्ट इन द सेंटर ऑफ मास. काय म्हणतात सर, शिफ्ट इन द सेंटर ऑफ मास. ठीक, एक गोष्ट लक्षात ठेव, काय लक्षात ठेवायचं सर याच्यात सांगतो मी. एक टर्म सांगतो बेटा तुला, काय हे नेहमी लक्षात ठेव, m1 डेल्टा x1 वेक्टर प्लस m2 डेल्टा x2 वेक्टर प्लस m3 डेल्टा x3 वेक्टर, या जगात कोणी पण येऊ दे हे किती असलं पाहिजे, 0. आणि हे काय माहिती का तुला, हे काय माहिती का, सम ऑफ मोमेंट्स ऑफ मासेस इज इक्वल टू मोमेंट ऑफ मासेस. म्हणजे काय सर, मोमेंट ऑफ मासेस म्हणजे बेटा हे m1 डेल्टा x1, m2 डेल्टा x2, m3 डेल्टा x3, ठीक आहे. डेल्टा x काय सर, डिस्प्लेसमेंट आहे. काय बेटा, डिस्प्लेसमेंट आहे. जर तुला हे कळालं तर मी डायरेक्ट प्रश्नाला जातो, आणि काळजी करू नको, कन्फ्युजन असेल तर प्रश्नां थ्रू आपण क्लिअर करू. चला प्रश्न करू, ठीक आहे. चला, पर्सन्स ऑफ मासेस 55 किलो 65 किलो आर रिस्पेक्टिवली आर ॲट द अपोजिट एंड ऑफ द बोट. ठीक आहे, असू दे. द लेंथ ऑफ बोट इज 3 मीटर. बरं, त्याचं वजन किती आहे, 100 किलो. 55 किलोचा माणूस आहे, तो 65 किलोच्या माणसाकडे जातो आणि तिथे बसतो, है ना, जातो आणि बसतो. ठीक आहे. इफ द बोट इज इन स्टील वॉटर, स्टील वॉटरचा अर्थ असा होतो बेटा की एक्सटर्नल फोर्स नाही. स्टील वॉटर म्हणजे कशासारखं ऍक्ट करतं सर, स्मूथ सरफेस सारखं, सरफेस साठी जिथं आपण फ्रिक्शन पकडतो का, नाही. ठीक आहे. द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम शिफ्ट बाय. आता मला एक गोष्ट सांगा, काय सर, इथे ना सेंटर ऑफ मासची जी वेलॉसिटी ती 0 आहे. का बरं, सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी 0 आहे का सर, कारण ना हे सुरुवातीला तर रेस्टला आहे ना, अरे रेस्ट इनिशियली, सुरुवातीला तर ते तसेच उभे आहेत ना रे, सुरुवातीला तसेच उभे आहेत ना, नंतर चालायला लागतील, बरोबर आहे ना. म्हणजे सुरुवातीला सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी 0 आणि एक्सटर्नल फोर्स 0, याचा अर्थ नेहमी सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी 0 राहील. आणि मी आता मगाशी गळा फाडून सांगितलं बेटा की जर सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी असेल ना तर चेंज इन पोझिशन सेंटर ऑफ मास किती असतं सर, 0. सेंटर ऑफ मास कुठेही जाणार नाही, ते माणसं कुठे पण जाऊ दे, पण सेंटर ऑफ मास शिफ्ट, काही झालं तरी शिफ्ट होणार. ठीक आहे, सिस्टमचं सेंटर ऑफ मास म्हणतोय, सिस्टमचं. तसं सर ते काय विचारतायत बेटा, हा शिफ्ट होईल का, हा शिफ्ट होईल का, हे दोन्ही होतील ना शिफ्ट, मान्य आहे, पण हा शिफ्ट होईल का, बिलकुल नाही, बिलकुल नाही. याचा आन्सर यायला पाहिजे, याचा आन्सर यायला पाहिजे. इथे कुठलाच फॉर्म्युला लावायची गरज नाही बेटा, AIPMT 2012 आलेला प्रश्न आहे, तर प्रश्न आहे. ठीक आहे. तर आता एक सांगा, मला एक सांगा, काय सांगा सर, मला असं सांगा सर की आता असेवाले पण प्रश्न करू आपण. हे सेंटर ऑफ मास त्या सिस्टमचं शिफ्ट होतं, म्हणजे सेंटर ऑफ मास शिफ्ट होतं म्हणजे बोट कितीने डिस्प्लेस होते हे विचारतायत. बोट सिस्टमचं शिफ्ट होत नाही, बोटचं होतं. बघा मी सांगतो काय, 2 पर्सन्स A and B 2 पर्सन आहे, आर स्टँडिंग ॲट 2 अपोजिट एंड ऑफ प्लँक्स ऑफ लेंथ 10 मीटर. ठीक आहे, हे दोन्ही विरुद्ध दिशेला उभे असे. ठीक आहे. प्लँक इज केप्ट ऑन अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस. परत एकदा जर असं आलं बेटा तर F एक्सटर्नल 0. ठीक आहे, F एक्सटर्नल 0. याचा अर्थ काय होतो, सर, याचा अर्थ होतो बेटा, याचा अर्थ होतो की जो Vcom आहे तो काय असला पाहिजे, कॉन्स्टंट. Vcom काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. आणि 2 पर्सन स्टँडिंग ॲट 2 अपोजिट एंड म्हणजे Vcom किती सर, इथे Vcom किती आहे सुरुवातीचा, 0. याचा अर्थ सेंटर ऑफ मास शिफ्ट होणार नाही, है ना, सेंटर ऑफ मास सिस्टमचं शिफ्ट होणार नाही. डेल्टा आरकॉम किती असला पाहिजे सर, इथे 0. अशा प्रश्नांमध्ये डेल्टा आरकॉम सिस्टमचं सेंटर ऑफ मास. ठीक आहे. आता ते काय म्हणतायत, डिस्प्लेसमेंट ऑफ प्लँक व्हेन A and B इंटरचेंज देअर पोझिशन. काय केलं, A आणि B नी त्यांची पोझिशन काय केली बेटा, इंटरचेंज केली. इंटरचेंज म्हणजे सर B इकडे आला आणि A इकडे आला.
तर असे प्रश्न कसे करायचे एकदम सोपी पद्धत सांगतो, पण मजा येऊन जाईल. काय सरांनी आता मगाशी सांगितलं होतं काय, की जर डेल्टा आर कॉम 0 असेल ना, तर M1 डेल्टा x1 प्लस M2 डेल्टा x2 प्लस M3 डेल्टा x3 हे किती असतं सर? आलं लक्षात? आलं सर लक्षात. आता एक एक गोष्ट आपण थोडंसं लक्ष द्यायचं. थोडंसं मला सांग इथे थोडं डिटेलमध्ये करून दाखव. हा जो 60 किलोचा आहे बेटा, हा जो 60 किलोचा व्यक्ती आहे, ठीक आहे सर, आहे 60 किलोचा, हा किती चाललाय बरं? हा किती चाललाय? हा सर चाललाय 10 मीटर, बरोबर आहे ना? इंटरचेंज करेल तेव्हा हा इथे जाईल, हा 10 मीटर चाललाय. याचा अर्थ हे M1 डेल्टा x1 कसं लिहू? मी लिहू शकतो इथे, कसं लिहू शकता सर तुम्ही? याला लिहा 60 × 10 आणि मायनस आय कॅप. का मायनस लिहिलं? कारण हा लेफ्टला चाललाय. किती आलं बेटा? हे -600 आय कॅप. काही डाऊट आहे का? बिलकुल डाऊट नसेल, बिलकुल डाऊट नसेल, ठीक आहे. त्याच पद्धतीने हा जो व्यक्ती आहे ना सर, हा व्यक्ती कुठे चाललाय बेटा? हा व्यक्ती कुठे चाललाय? तर हा व्यक्ती इकडे कुठेतरी चाललाय. कुठे चाललाय? इकडे चाललाय. कितीने चाललाय? 10 मीटर. कारण हा पण इकडे चेंज करणार आहे आणि याचं वजन किती सर? 40 किलो. तर मला सांग बेटा, M2 डेल्टा x2 किती येणार? सर M2 डेल्टा x2 येणार किती येणार? 40 × 10, पण तो यायला पाहिजे आय कॅप मध्ये, यायला पाहिजे की नाही? म्हणजे हे झालं 400 आय कॅप. ठीक आहे. अजून एक गोष्ट काय आपल्याला काय पाहिजे सर? आपल्याला M3 डेल्टा x3. आता इथे M3 कोण आहे? इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, M3 येणार आहे 100 + 40 + 60. हे किती येणार आहे? 100 + 40 + 60 म्हणजे किती येणार आहे सर? तर हे नाही कळालं बरं का, हे नाही कळालं की तुम्ही M3 असा का घेतला. मला एक सांगले का, की जेव्हा बोट मूव्ह करेल तेव्हा बोट एकटी मूव्ह करेल की या दोघांना पण घेऊन मूव्ह करेल? सर दोघांना पण घेऊन मूव्ह करेल. अरे बोट एकटी मूव्ह करेल का? नाही, दोघांना घेऊन मूव्ह करेल. इथे M3 घेताना असा घेशील, ठीक आहे ना, सगळ्यांचा सम घेशील. कळालंय का तुला? सर कळालंय का बेटा? कळालंय. आता काही नाही करायचं, याच्यात व्हॅल्यू टाक. M1 डेल्टा x1 बघ इथे, -600 आय कॅप प्लस 400 आय कॅप. शाबास, मजा येते तुला एकदम, मला कळते. 200 आय कॅप. हे किती सर? 200 × डेल्टा x3, ठीक आहे, इज इक्वल टू 0. जर तू काढशील बेटा तर डेल्टा x3 ची किंमत यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? डेल्टा x3 हा -200 झाला, इकडे जाऊन 200 यायला पाहिजे आय कॅप. आय कॅप यायला पाहिजे ना. -200 आणि इकडे झाला 200. हो, याचा अर्थ काय माहिती का? याचा अर्थ असा आहे, 1 मीटर राईटला शिफ्ट होणार, 1 मीटर राईट शिफ्ट होणार. आय कॅपचा अर्थ काय होतो? 1 ना, आणि आय राईट, आय म्हणजे काय बेटा? राईट. कळाले का तुला? कळाले का? हो सर कळाले. ठीक आहे, प्लॅंकची डिस्प्लेसमेंट झाली. चल आता हे करून टाक. आता एकदम फास्ट करायचं, आता गडबड नाही, आता फास्ट करायचं. आता काय म्हणतायत? सेम प्रश्न आहे. ते म्हणतायत जेव्हा हे दोघं इंटरचेंज करतील पोझिशन, तर सी आणि जेव्हा इंटरचेंज करतील तेव्हा हा जो बी आहे ना बेटा, बी किती शिफ्ट होईल? कोण किती शिफ्ट होईल सर? बी किती शिफ्ट होईल? बघा, बी किती शिफ्ट होईल म्हणण्यापेक्षा आहे ना, बी किती शिफ्ट होईल म्हणजे प्लॅंक किती शिफ्ट होईल. मी म्हणतो प्लॅंक किती शिफ्ट होईल हे विचारलंय. सर असं का म्हणताय सर तुम्ही? यासाठी म्हणतोय बेटा, कारण बी स्वतः नाही घालणार रे, स्वतः थोडी तो चालत जाणार आहे कुठे, हा प्लॅंक त्या बीला घेऊन जाणार आहे. प्लॅंक इनफॅक्ट तिघांना घेऊन जाईल. आलं का लक्षात? बघा मी कसं करतो. सगळ्यात पहिले मी 60 किलोवाल्यासाठी लिहितो. 60 किलोवाल्यासाठी काय लिहू शकता सर? हा किती चालला बेटा? 60 किलो असा चाललाय, 4 मीटर चाललाय याच, बरं का. आणि हा सर 40 किलोवाला सांगा सर किती चाललाय? 40 किलोवाला चाललाय बेटा, किती इकडे चाललाय तो? 4 मीटर. बरं, म्हणजे याच्यासाठी काय लिहू शकतो मी? याच्यासाठी सर तुम्ही लिहा, काय लिहा? 60 × 40, 60 × 4 हे येईल -240. -240 का लिहिलं तुम्हाला कळालं का? कारण तो डाव्या बाजूला चाललाय, है ना, डाव्या बाजूला चाललाय. इथे किती येईल सर? 40 × 4 हे यायला पाहिजे 160 आय कॅप, कारण उजव्या बाजूला चाललाय. मग झाला, आता विषय संपला. आता कसं करायचं? आता काय करायचं? आणि शेवटी जो M3 येणार आहे आपला, M3 कोण येईल? हा एकटा नाही जाणार किंवा प्लॅंक एकटा नाही जाणार, सगळ्यांना घेऊन जाईल. म्हणजे M3 यायला पाहिजे, हे फक्त लक्षात ठेवत जा. 50 + 60 प्लस सगळ्यांचा मास करतो आपण, ऍड करतो 40 प्लस याचं मास पण दिले बघा. याचं मास किती दिले सर? याचं मास दिले बेटा 90 केलं. किती दिले सर? 90. ठीक आहे, हे किती येणार आहे? 60 आणि 4 100, 150 आणि 2 3 येईल सर 240. झालं.
आता जर एवढं केलं तू तर मग काय उरलं रे तुझ्या आयुष्यात, काय उरलं सांगा बरं. आता डायरेक्ट कर बेटा. -240 आहे क्या प्लस प्लस 160 प्लस 160 आहे क्या प्लस प्लस किती सर 40 डेल्टा x3 40 इंटू डेल्टा x3 इज इक्वल टू 0. डायरेक्ट येऊन जाईल बेटा 40 डेल्टा x3 इज इक्वल टू किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे 80 i कॅप. 80 i कॅप बरोबर आहे. इकडे जाऊन 80 होईल, तो इथे मायनस इथे 80 होईल. डेल्टा x3 आला सर, किती आला डेल्टा x3 आला. डेल्टा x3 आला बेटा 1/3 i कॅप, म्हणजे 1/3 मीटर टुवर्ड्स राईट हे आन्सर पाहिजे. 1/3 मीटर टुवर्ड्स राईट हे आन्सर पाहिजे. सांग मला तुला कळाले का, सांग मला सर तुला कळाले का. तर कळालं सर. अशा टाईपचे प्रश्न मी करून गेला आता. शाबास. हा बोला बघ, ही माकड आहे बेटा, माकडाचा करू शकशील का. हा काय प्रश्न आहे सर, हा काय प्रश्न आहे. हा प्रश्न असा आहे, ते म्हणतायत काय म्हणतायत की हे माकड आहे ना, हे माकड इथे वरती चाललं. कुठे चाललं सर, माकड वरती चाललं. ठीक आहे, तर माकड वरती चाललं तर बलून किती खाली येईल, किंवा बलूनची काय डिस्प्लेसमेंट राहील है ना. हाऊ मच डज बलून डिसेंड, डिसेंड म्हणजे खाली येणे. त्याला तेच करायचं. मला सांग बेटा, मला सांग. माकडासाठी काय लिहू शकतो मी, माकडासाठी लिहा सर तुम्ही. परत इथे करतो. मंकीचं वजन किती आहे, स्मॉल एम आहे, तर स्मॉल एम डेल्टा y1 प्लस 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 काय करेल, प्लस काय करेल. जेव्हा हा बलून खाली येईल तेव्हा तो एकटा खाली येईल की माकडाला पण घेऊन येईल, तेव्हा तो माकडाला पण घेऊन येईल. तर तो माकडाला पण घेऊन येईल. ठीक आहे, म्हणजे इथे लिहावं लागेल मला स्मॉल एम प्लस कॅपिटल एम डेल्टा y2 इंटू डेल्टा y2 इज इक्वल टू है ना. तसंच की याचं सेंटर ऑफ मास शिफ्ट होतं. मग काही नाही करायचं. हा किती वरती चालला सर, हा एल वरती चालला. एम इंटू एल जे कॅप. ठीक आहे, प्लस स्मॉल एम प्लस कॅपिटल एम डेल्टा y2 वेक्टर इज इक्वल टू 0. इथून येईल बेटा डेल्टा y2 किती यायला पाहिजे सर, डेल्टा y2 यायला पाहिजे मायनस एम एल जे कॅप डिवायडेड बाय स्मॉल एम प्लस कॅपिटल. मायनस हा इंडिकेट करतो की तो बलून खाली येणार आहे. बलून कुठे येणार आहे सर, खाली येणार आहे. आलं का लक्षात. काहीच डाऊट नको अशा प्रश्नामध्ये. काय डाऊट राहील का तुला, राहणार नाही. ठीक आहे ना. ठीक आहे सर, हा प्रश्न तू करून घे, हा प्रश्न तू करून घे. याचं सोल्युशन पाहिजे असेल तर मी याचं सोल्युशन याच्यामध्ये लिहून देईल बेटा. सेम प्रश्न आहे, काहीच लोड घ्यायचा नाही. इंटरनल फोर्स आहे, तो म्हणता हा बॉल इथे जेव्हा येईल, हा जेव्हा बॉल इथे येईल बघा, एल डिस्टन्स फॉल करेल, तर त्यांनी सांगितलं डिस्टन्स फ्लॅट कार, डिस्टन्स फाइंड द डिस्टन्स फ्लॅट कार मूव्स टिल द बॉल गेट्स इनटू होल. हा बॉल जेव्हा याच्या आतमध्ये जाईल तेव्हा हे किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. एक्सटर्नल फोर्स काहीच नाही आहे, ना फ्रिक्शन आहे ना काही आहे. मग डायरेक्ट करायचं, तुला करायची गरजच नाही. मी डायरेक्ट लिहितो, चल जाऊ दे, मी करून देतो. चल स्मॉल एम इंटू डेल्टा x1. ठीक आहे, प्लस इथे काय बेटा, या दोघांचं मास ऍड करावं लागेल कारण तो कार्ड दोघांना घेऊन जाईल. स्मॉल एम प्लस कॅपिटल एम इन डेल्टा x2 वेक्टर. ठीक आहे ना, इज इक्वल टू किती यायला पाहिजे सर, 0 यायला पाहिजे. मग डेल्टा x1च्या जागी काय टाकायचं, आय कॅप एम एल आय कॅप. ठीक आहे, डिवायडेड बाय स्मॉल एम प्लस कॅपिटल एम, हे येऊन जाईल डेल्टा x2. डेल्टा x2 वेक्टर येऊन जाईल आणि हे मायनसमध्ये येईल. मायनस काय इंडिकेट करतं, कुठल्या बाजूला जाईल तो बॉल, राईटला जाईल तर तो कुठल्या बाजूला जाईल सर, राईटला जाईल. लेफ्टला जाईल सर, लेफ्टला. बरे ना, हे जरा नीट लिहू. थांबा थांबा, कॉन्फिडन्स वाढला का तुझा, कॉन्फिडन्स वाढला का सर. 100% वाढला, 100% वाढला. वाढणारच बेटा, कारण आपण व्हेरिएशन भरपूर घेतले. मला माहिती आहे सेशन थोडं मोठं आहे, मोठं राहू दे ना, राहू दे. आपण घाबरतो का. सेशनचा अर्थ काय, सगळे प्रश्न सुटले पाहिजे, म्हणूनच हा न्यूमरिकल शॉर्ट घेतलाय. वन शॉटमध्ये काय होतं, न्यूमरिकलची जास्त प्रॅक्टिस होत नाही, न्यूमरिकलची प्रॅक्टिस होत नाही. रिकॉईल वेलॉसिटी हे काय, हा शेवटचा कन्सेप्ट आहे. रिकॉईल वेलॉसिटी काय सर, हे सांगा बरं. रिकॉईलचा अर्थ काय, रिकॉईलचा अर्थ असा आहे मागे जाणे, मागे जाणे. जसं बंदूक आहे माझ्या हातात बेटा, है ना, बंदूक आहे. बंदुकीने मी गोळी मारली, तू बघितलं असेल जे पोलिसांचं ट्रेनिंग होतं त्याच्यामध्ये जेव्हा ते गोळी मारतात तेव्हा तेव्हा त्यांना असं सांगतात थोडंसं बंदूक अशी पकडा, तुम्ही अशी पकडा, इकडे अशी खांद्याच्याकडे. का, कारण ती जेव्हा रिकॉईल होईल ना तेव्हा मागे स्पेस पाहिजे तिला, नाही तर तू जर अशी पकडली तर छातीत घुसून जाईल बेटा ते, है ना, गडबडून जाईल. तर इथे काय असतं बघा, इथे 2-3 केस सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले गनची केस आहे बेटा, है ना, गनची केस आहे. कशी केस असते की आता जर ही गन आहे आपल्याकडे, ठीक आहे सर, ही गन आहे मानलं, तर जेव्हा याच्यातून एखादी बुलेट निघते, काही बुलेट निघते स्पीडनी, काही स्पीडनी बुलेट निघाली, तर बेटा ही जी गन आहे ना सर, या गनचं मास जर मी कॅपिटल एम पकडलं तर ही गन आहे ना अशी रिकॉईल होते. रिकॉईल काय होते सर, रिकॉईल होते. रिकॉईलचा अर्थ काय, मागे जाणे, मागे जाणे. असं का होतं, कारण इनिशियली यांचं मोमेंटम काय होतं, 0 होतं. का 0 होतं सर, कारण गन आणि बुलेट दोन्ही रेस्टला होते, बरोबर आहे. जसं तू बुलेट फायर केली तसं या बुलेटने या साईडला मोमेंटम क्रिएट केलं, तर गन पण या साईडला मोमेंटम तयार करणार, है ना.
सच दॅट टोटल मोमेंटम किती राहिलं पाहिजे, 0 राहिलं पाहिजे. म्हणजे मी असं लिहू शकतो, हे काय लिहू शकता तुम्ही, तर इथे लिहू शकतो मास ऑफ बुलेट इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट वेक्टर प्लस मास ऑफ गन इंटू वेलॉसिटी ऑफ रिकॉईल जी काही आहे ती 0 असेल. ठीक आहे, मग कॅल्क्युलेट करू शकतो आपण, ते बघू आपण जसं कॅल्क्युलेशन जेव्हा येईल तेव्हा. ठीक आहे, एक हे उदाहरण आहे. एक अजून उदाहरण आहे, काय सर, बॉम्ब एक्सप्लोजनचं बघितलं आपण. बॉम्ब एक्सप्लोजन बघितलं की जसं असा हा कॅपिटल एम आहे. ठीक आहे, हा रेस्टला आहे. ठीक आहे, जसं जर याचं एक्सप्लोजन झालं आता तुला जर कोणी दिलं की M1 मास आहे बेटा, M1 मासनी इकडची व्हेलॉसिटी V1 अशी, तर 100% जर कुठला M2 असेल ना तर त्याची व्हेलॉसिटी अशीच पाहिजे सो दॅट हा मोमेंटम कॅन्सल करू शकेल. बरं की नाही. याच्यामधून मी एक्सप्लोजन झालं, काय झालं सर, एक्सप्लोजन. नेहमी लक्षात ठेव की इथे मोमेंटम काय होतं सर, रिकॉईल मध्ये. हा कशावर बेस्ड आहे, मोमेंटम कन्झर्वेशन मध्ये. एवढंच नाही तर पुढे आपण अशा एक्झाम्पल बघू. एखादं हे जे कार्ट आहे ना बेटा, एखादं कार्ट हे रेस्टला आहे, हे असं रेस्टला आहे. आता जर यांनी याच्यावर उडी मारली ना, यांनी अशी उडी मारली, या पोरानं या पोरीनं याच्यावरून जर उडी मारली ना बेटा, तर हे जे कार्ट आहे ना सर, हे कार्ट आहे ना बेटा मागे जायला लागतं. हे कार्ट कुठे जातं सर, मागे जातं. का मागे जातं, त्याचं कारण आहे, कारण हा या साईडला मोमेंटम तयार करतोय, तर कार या साईडला मोमेंटम. ठीक आहे, हे याचे बेसिक प्रिन्सिपल आहे. हे कशावर बेस्ड आहे, रिकॉईल प्रिन्सिपल. कशावर बेस्ड आहे, रिकॉईल वेलॉसिटी. हे बेस्ड आहे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंट. क्लिअर सर. आता प्रश्न करू, आता एकदम धमाकेदार प्रश्न करू. चला, पहिला प्रश्न. बुलेट ऑफ मास एम इज फायर्ड फ्रॉम अ गन ऑफ मास कैपिटल M. ठीक है, विथ अ स्पीड V. ठीक है, इफ द M इज इक्वल टू 10 M, गनचं मास हे 10 पट दिले बुलेटचं, तर फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ बुलेट डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ गन. तर तुला माहिती बेटा, मी आता मगाशी सांगितलं होतं, मास ऑफ गन इन वेलॉसिटी ऑफ गन. ठीक आहे, याचा जो वेक्टर सम आहे प्लस मास ऑफ बुलेट इन वेलॉसिटी ऑफ बुलेट, हे किती राहील सर, 0 राहील. हे 0 राहील. बरोबर आहे का. तर असतील तर आपण मागे पण डिस्कस केले. काय डिस्कस केले सर तुम्ही, काय डिस्कस केले की बेटा आपल्याला जर असं पाहिजे असेल की वेलॉसिटी ऑफ बुलेट डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ गन, ते किती असेल सांग बरं. ते असेल सर, आणि याचा जर मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर ते किती असेल, तर ते असेल सर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मास असतं, म्हणजे मास ऑफ गन डिवायडेड बाय मास ऑफ. आणि एवढंच नाही, मी तुला कायनेटिक एनर्जीचा पण रेशो शिकवला होता की नाही. हो सर, काय असतं सांग बरं, कायनेटिक एनर्जी ऑफ बुलेट डिवायडेड बाय, अशा केसेसमध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ बुलेट डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ गन. ठीक आहे, ती किती राहील सर, ते राहील सर, ते पण एवढंच असतं, मास ऑफ गन डिवायडेड बाय काय येईल सर, मास ऑफ गन डिवायडेड बाय मास ऑफ बुलेट. काय डाऊट आहे का तुला, काय डाऊट आहे का सर, डाऊट नाही. मग आता हे मासचं जे रेशो दिले, आता मास ऑफ गन किती बेटा, मास ऑफ गन आहे 10 M, मास ऑफ बुलेट किती आहे सर, हे कायनेटिक एनर्जीचा रेशो किती झाला, 10:2. काय प्रॉब्लेम आहे का, काहीच प्रॉब्लेम नको. मग अशी शिकवलंय की नाही. येस सर. हे प्रश्न कसे करायचे सर, असे प्रश्न बघितले असतील ना, असे प्रश्न बघितल्यावर काही सुचत नसेल, काळजी करू नको. अ फ्लॅट कार ऑफ मास M इज ॲट रेस्ट. कशात आहे सर, ते रेस्टला म्हणजे बेटा इनिशियल मोमेंटम किती झालं, 0. ऑन अ फ्रिक्शनलेस फ्लोर, परत तेच आहे, फ्रिक्शनलेस म्हणजे F एक्सटर्नल 0 आहे. विथ द चाइल्ड ऑफ मास M स्टँडिंग ऑन इट्स एज, हा चाइल्ड स्टँड करतो. इफ द चाइल्ड जम्प्स ऑफ फ्रॉम द कार टुवर्ड्स राईट, ते जम्प करायला लागला सर, तो राईटला जम्प करतो बेटा, उजव्या बाजूला. विथ अ वेलॉसिटी U विथ रिस्पेक्ट टू कार, हे कोणाच्या रिस्पेक्टमध्ये सर, कारच्या रिस्पेक्ट. फाइंड वेलॉसिटी ऑफ द कार आफ्टर जम्प, कारच्या रिस्पेक्टमध्ये, ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये नाही, कोणाच्या रिस्पेक्टमध्ये सर, कारच्या रिस्पेक्ट. तर असे प्रश्न सॉल्व कुठे करायचे माहिती का, नेहमी सॉल्व इन ग्राउंड फ्रेम. कुठे सॉल्व करायचे सर, ग्राउंड फ्रेम मध्ये ते पडतात म्हणून. ठीक आहे, ग्राउंड फ्रेम मध्ये सॉल्व करायचे. या चाइल्डची वेलॉसिटी U नाही आहे सर, ग्राउंड फ्रेम काहीतरी वेगळी, ती कशी कळेल सांगतो. बघ बेटा, एक गोष्ट तुला मानावं लागेल. काय मानावं लागेल सर, की जेव्हा हा चाइल्ड उडी मारेल ना, जेव्हा तू एखाद्या गोष्टी उडी मारेल ना, कार्टवरून उडी मारेल ना,
तर उडी मारताना तो कार्ड शांत बसणार आहे का? तो कार्ड शांत बसणार आहे का? बिलकुल नाही. कार्ड पण मूव्ह करेल. अरे जसं तू थोडंसं उडी मारशील त्या इन्स्टंटला थोडा तर कार्ड मूव्ह करेल की नाही? मूव्ह करेल सर. याचा अर्थ चाइल्डची वेलॉसिटी जी आहे ना ती किती आहे सर? चाइल्डची वेलॉसिटी यू ऑन विथ रिस्पेक्ट टू कार्ड. ठीक आहे. चाइल्डचं मास किती दिले? तो टाइम दिलाय. ठीक आहे सर. मी पकडतो बेटा कार्डची वेलॉसिटी असेल व्ही. किती असेल सर कार्डची वेलॉसिटी? व्ही असेल. पण सर कार्ड या बाजूला जाईल ना? मला माहिती आहे जाईल. मला माहिती आहे जाईल म्हणून आपल्या उत्तरामध्ये मायनस येईल, पण आपलं उत्तर चुकणार नाही. मायनस हे दाखवतो की डायरेक्शन त्या साईडला आहे. काळजी करू नको, सगळं बरोबर होईल, सगळं ठीक होईल. म्हणजे जर कार्डची वेलॉसिटी बेटा राईटला आहे तर या चाइल्डची वेलॉसिटी किती बघा. चाइल्ड कारच्या रिस्पेक्टमध्ये तू असं इमॅजिन कर की ट्रेन आहे. ट्रेन चालली अशी. कितीने चालली सर ट्रेन चालली बेटा व्हीनी. आणि तू ट्रेनच्या रिस्पेक्टमध्ये यूनी उडी मारली. ज्या दिशेला ट्रेन आहे त्याच दिशेला तू पण उडी मार. ज्या दिशेला ट्रेन आहे त्याच दिशेला तू पण उडी मारली. तुझी स्पीड जी आहे, तुझी वेलॉसिटी जी आहे ती ग्राउंड रिस्पेक्टमध्ये किती झाली सर? यू प्लस व्ही. कळालं का तुला सर? कळालं सर. प्लस व्ही. आता संपलाय बेटा प्रश्न. बघा इनिशियल मोमेंटम हे 0 होतं. इनिशियल मोमेंटम 0 होतं आणि फायनल मोमेंटम पण तेवढंच पाहिजे. फायनल मोमेंटमला कसं लिहायचं सांग. एवढं तुला कळालं ना, तुला आयुष्यात खूप जाईल मग बेटा. तर फायनल मोमेंटमला लिहा तुम्ही. कसं लिहितो मी? याच्यासाठी चाइल्डसाठी कसं लिहिल? मास ऑफ चाइल्ड इंटू प्लस वेक्टरमध्ये राहू दे, काही प्रश्न नाही, वेक्टरमध्ये राहू दे बेटा. ठीक आहे. प्लस एम कार्डचं मास इंटू त्याची वेलॉसिटी इज इक्वल टू. बरोबर. मला व्ही पाहिजे ना? मला व्ही पाहिजे. हो सर व्ही पाहिजे तुम्हाला. यायला पाहिजे. व्ही कॉमन घे इथून. व्ही कॉमन घे. तर व्ही कॉमन घेतल्यावर असेल बघ व्ही स्मॉल एम प्लस कॅपिटल एम इज इक्वल टू हा एम यू त्या साईडला जाईल. कॅल्क्युलेशन नीट करा, मला त्रास देऊ नका कॅल्क्युलेशनला. व्ही वेक्टर आला बेटा. व्ही वेक्टर किती आला सर? मायनस एम यू प्लस कॅपिटल. याचा अर्थ कार्ड जो आहे ना, कार्ड आहे ना मायनस म्हणजे तुम्ही जी डिरेक्शन घेतली आहे सर ती चुकीची आहे. म्हणजे कार्डची खरी स्पीड जी आहे ना बेटा, कार्डची खरी स्पीड कुठल्या डायरेक्शनला आहे सर? या डायरेक्शनला आहे. अरे एकदम बरोबर. कळालंय का? सुंदर कळालंय सर. काहीच प्रॉब्लेम नाही सर, असं करू शकतो. पण मग हे कसं करणार? हा त्याच्यातला ॲडव्हान्स व्हर्जन आहे बेटा. ॲडव्हान्स व्हर्जन आहे, चांगला व्हर्जन आहे. नीट लक्ष दे. आधीची जी फ्लॅट कार आहे ना सर, आणि याच्यामध्ये काय फरक आहे? अ फ्लॅट कार ऑफ मास एम विथ अ चाइल्ड ऑफ मास एम इज मूव्हिंग विथ अ वेलॉसिटी व्ही. तिला चाइल्ड आणि ती फ्लॅट कार कशाने मूव्ह करत होते? कितीने मूव्ह करत होते? V1 ने मूव्ह. हे सुरुवातीचं आहे. आधी किती होते? ते रेस्टला होते. आधीच्या केसमध्ये रेस्टला होते, पण आता मूव्ह करतायत. म्हणजे आता जे इनिशियल मोमेंटम झालं सर, इनिशियल मोमेंटम ते किती झालं बेटा? कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू व्ही. हे डोकं लावायची गरज नाही, कारण हा चाइल्ड उडीने मारत आहे, शांत बसलेला आहे, म्हणजे इनिशियल मोमेंटम तेवढंच राहणार आहे. द चाइल्ड जम्प इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कार विथ अ वेलॉसिटी यू. परत तीच केस झाली मगाशी. परत त्या चाइल्डला काय मस्ती सुचली की चाइल्डने तसं केलं. मग काय करायचं? तुला माहिती काय करायचं, तू हुशार झाला आता तेवढा. मग मी काय मानतो बेटा, की हा चाइल्ड जो उडी मारतोय ना, चाइल्डने जी उडी मारली ती कितीने मारली सर? यू. पण मी मानतोय असं करत असताना कारची जी वेलॉसिटी आहे ना ती किती झाली सर? कार्डची जी वेलॉसिटी आहे ना ती किती झाली सर? ती झाली V2. काय मानलं मी? V2 झाली बेटा. V2 झाली. कुठल्या दिशेला? या दिशेला. तुला माहिती आहे दिशेने फरक पडत नाही, आपण बरोबर पोहोचून जातो आन्सर. म्हणजे ग्राउंड फ्रेम मध्ये चाइल्डची वेलॉसिटी किती येणार आहे? यू प्लस व्ही. मागच्या केसमध्ये जसं केलं होतं तसंच यू प्लस व्ही. बरोबर आहे. म्हणजे आता जे फायनल मोमेंटम असेल सर, फायनल मोमेंट ते कसं लिहू आपण? फायनल मोमेंटम लिहून दाखवा. त्या फायनल मोमेंटमला तू काय लिहू शकतो? नीटली एकदम काय लिहू शकतो? चाइल्डचा मास आहे सर एम वेक्टर प्लस त्याची स्पीड किती दिली आहे? चाइल्डची स्पीड किती दिली आहे? केलं तर प्लस इथे V2 येईल है ना, यायला पाहिजे. चाइल्डची स्पीड दिली असेल यू ना, हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम. इथे हे यायला पाहिजे प्लस. एक काम करा सर, यू प्लस V2 लिहा. एकदम बरोबर बेटा, काहीच प्रॉब्लेम नाही. V2 लिहा आणि प्लस कॅपिटल एम इंटू. झालं. त्यांनी दोन गोष्टी विचारल्यात. काय विचारले? वेलॉसिटी ऑफ चाइल्ड, फायनल वेलॉसिटी ऑफ चाइल्ड आणि कार्ड. काही करायचं नाही. PI इज इक्वल टू PF करून टाक बेटा. PI इज इक्वल टू PF जर तू केलं, PI इज इक्वल टू PF केलं तर मला V2 पाहिजे. V2 जर मला मिळालं तर मला सगळं मिळून जाईल, कारण बाकी सगळ्या क्वांटिटीज आधीच दिल्या होत्या. ठीक आहे. चला करू आपण पटकन. करा बरं सर. मग आलं बेटा M प्लस स्मॉल एम V1 वेक्टर इज इक्वल टू. इकडे लिहिताना ना V2 आपण आधीच कॉमन काढून घेऊ. V2 कॉमन काढलं तर किती येईल?
V2 कॉमन काढा सर तुम्ही. V2 कॉमन काढल्यावर येईल स्मॉल m प्लस कॅपिटल M आणि प्लस, ठीक आहे ना, m इन. आलं सर, झालं, संपलं. आता एक काम कर, याला इकडे घेऊन जा आणि डिवाइड करून टाक. कसं? कॅपिटल M प्लस स्मॉल m V1 वेक्टर, ठीक आहे, कॅपिटल M प्लस स्मॉल m V1 वेक्टर माइनस mu वेक्टर डिवाइडेड बाय कॅपिटल M प्लस स्मॉल m इज इक्वल टू येईल सर V2. ही वेलॉसिटी कोणाची झाली बेटा? कार्डची झाली. कोणाची झाली सर? कार्डची. चाइल्डची जर वेलॉसिटी विचारली मला, कोणाची विचारली? चाइल्डची. वेलॉसिटी ऑफ चाइल्ड जी आहे ना, चाइल्डची, ती किती आहे सर? ती मगाशीच सांगितलं होतं तुला, u प्लस किती आहे सर? V2. म्हणजे याला u नी ॲडिशन करायचं. u नी ॲडिशन कर बरं, किती येणार आहे? m प्लस m V1 वेक्टर. एकदम जेईचा फील आला की नाही? हो सर आला. झाली सर, मजा आली, शाबास बेटा. मायनस mu प्लस u करायचा. याला जर प्लस u करेल तर हा इथे मल्टिप्लिकेशनला जाईल. थोडंसं गणिताला त्रास देऊ नका. m प्लस स्मॉल m वेक्टर डिवाइडेड बाय, पेपरवर करून बघ मगच कळेल तुला बेटा, प्लस कॅपिटल. झालं. आता इथे काय काय कॅन्सल होतंय सांग बरं. इथे हा mu आणि mu कॅन्सल होऊन जाईल सर. एकदम बरोबर बोलताय तुम्ही. इथे यायला पाहिजे, इथे काय यायला पाहिजे सर? इथे यायला पाहिजे. बघा मी लिहितो, काय लिहितो? शेवटी या चाइल्डने आपल्याला त्रास दिलाय कॅल्क्युलेशनला, काही नाही. वेलॉसिटी ऑफ चाइल्ड इज इक्वल टू, बघा, हा mu कॅन्सल होऊन जाईल. हा कॅपिटल M वेक्टर आणि हा कॅपिटल M V1 वेक्टर. कॅपिटल M कॉमन येईल बेटा, V वेक्टर प्लस u वेक्टर कॅपिटल M, ठीक आहे. उरेल काय सर? m इंटू V1 वेक्टर. काय उरलं पाहिजे? m इंटू V1 वेक्टर प्लस m इंटू V1 वेक्टर डिवाइडेड बाय स्मॉल m प्लस कॅपिटल. हे तुझं आन्सर पाहिजे. एकदा बघून घेऊ आपण, काही गडबड तर नाही झाली ना सर? एक मिनिट बघून घेऊ आपण. mu कॅन्सल झाला, कॅपिटल M कॉमन घेतला सर तुम्ही. कॅपिटल M कॉमन घेतल्यानंतर V1 प्लस u आलं, काही प्रॉब्लेम नाही. आणि इथं हा छोटा m इंटू V1 राहिला, हा काही प्रॉब्लेम. हे तुझं फायनल आन्सर आहे. आलं का लक्षात? सर लक्षात आलेलं आहे. हा प्रश्न कर बरं, हा शेवटचा प्रश्न बेटा, शेवटचा प्रश्न आहे, पण घाबरायचा नाही, आपण करून टाकू. अ मॅन वेइंग 80 किलो इज स्टँडिंग ऑन द ट्रॉली वेइंग 320 किलो. 80 किलोचा व्यक्ती बेटा 320 किलोच्या ट्रॉलीवर उभा आहे, ठीक आहे. 320 किलोच्या ट्रॉलीवर उभा आहे. किलोचा व्यक्ती आहे, या ट्रॉलीवर उभा आहे, ठीक आहे. आणि हे किती आहे सर? 320 किलो, ठीक आहे, मानलं. आता म्हणतंय इफ मॅन स्टार्ट्स वॉकिंग ऑन द ट्रॉली, वॉक करो जम्प करो एकच येते. वॉकिंग ऑन द ट्रॉली अलॉंग द रेल्स विथ अ स्पीड ऑफ किती आहे? विथ अ स्पीड ऑफ किती यायला पाहिजे? विथ अ स्पीड ऑफ 1 मीटर पर सेकंड. विथ अ स्पीड ऑफ 1 मीटर पर सेकंड, ठीक आहे. कसं हे या प्रश्न, हा जो आहे ना सर, हा 1 मीटर पर सेकंडचा, ठीक आहे, ट्रॉलीच्या रिस्पेक्टमध्ये 80 किलोचा व्यक्ती, ठीक. आता सांगितलंय देन आफ्टर 4 सेकंड डिस्प्लेसमेंट रिलेटिव्ह टू ग्राउंड. तर तुला ग्राउंडच्या रिलेटिव्ह मध्ये याची वेलॉसिटी पाहिजे की नाही? तुला ग्राउंडच्या रिलेटिव्ह मध्ये याची वेलॉसिटी पाहिजे की नाही? तर आता परत तेच करायचं बेटा जे मगाशी करत आलो. काय करत आला सर तुम्ही? मी असं मानतो, काय मानता सर तुम्ही? मानतो की हा कार्ड जो आहे ना तो v वेलॉसिटी कितीने चाललाय सर? v वेलॉसिटी. हा व्यक्ती पण कितीने चालला असेल सर? व्यक्ती पण कितीने चालला असेल? आता हा जो व्यक्ती चालेल ना, व्यक्तीच्या वेलॉसिटीला काय करावं लागेल? थोडंसं नीट लक्ष द्या. ती येईल बेटा, किती येईल सर? ती यायला पाहिजे v+1. किती यायला पाहिजे सर? v+1. v+1 का घेतला? कारण की तो आधी 1 ने चालला होता, हा v ने चालला तर v+1 आहे. तुला माहिती आहे आपण असेच प्रश्न करतो. इनिशियल मोमेंटम किती होती? इनिशियल मोमेंट 0 म्हणू नका यार, 0 म्हणू नका. इनिशियल मोमेंटम 0 आहे का? 0 नाही. ऐका जरा, आपल्याला इनिशियल मोमेंटमसाठी काय करावं लागेल? फक्त आणि फक्त आता इनिशियल मोमेंटम मध्ये कोण थांबा, आधी रेस्टला आहे का तो? 1 मिनिट. स्टँडिंग ऑन द ट्रॉली, हा रेस्टला आहे, काळजी करायची गरज नाही. 0च आहे इनिशियल, रेस्टला दिलाय 0 आहे. फायनल मोमेंटम कसं लिहायचं सांग बरं? फायनल मोमेंटम कसं लिहायचं सर? फायनल मोमेंटम तुम्ही लिहा, हा कसं लिहा? 80 इंटू v+1. किती सर? 80 इंटू v+1 मानलं, ठीक आहे ना. आय कॅप प्लस 320 इंटू आय कॅप, 320 इंटू v आय कॅप, ठीक आहे. इथून बेटा तू जर याला 0ला इक्वेट करशील तर काय आलं पाहिजे तुला? याला 0ला इक्वेट करशील तर आलं पाहिजे 80 v वेक्टर प्लस 400 आय कॅप. कॅल्क्युलेशन नीट कर रे. 400 आय कॅप, v वेक्टर इज इक्वल टू यायला पाहिजे -400
डिवायडेड बाय 80 आय कॅप. हे किती आलं सर? हे किती आलं? काय गडबड झाली का? 880 व्ही थांब, इथे थोडंसं इथे 400 यायला पाहिजे, इथे 400 यायला पाहिजे, कारण हा 320 आहे आणि हा 80 म्हणजे इथे 400 यायला पाहिजे. आणि ना सर कचरा झाला, थांब. चला इथे यायला पाहिजे बेटा 400 व्ही आय कॅप, 400 व्ही आय कॅप प्लस 80 आय कॅप प्लस 80 आय कॅप, ठीक, इज इक्वल टू 0. मग इथे व्ही यायला पाहिजे, किती यायला पाहिजे सर? 80 डिवायडेड बाय 400 आय कॅप म्हणजे हे यायला पाहिजे बेटा -0 आय कॅप मीटर पर सेकंड. तुला पाहिजे त्या माणसाची डिस्प्लेसमेंट, त्यासाठी तू माणसाची वेलॉसिटी पकड बेटा. वेलॉसिटी ऑफ मॅन, वेलॉसिटी ऑफ मॅन किती येईल सर? ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये, ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये ठेवते सर. तुम्ही किती बोललो मी? v + 1, v + 1. पण v + 1 चा अर्थ काय होतो? v + 1 चा अर्थ काय होतो? v + 1 म्हणजे काय ना, मी बघ हा मायनस तू आहे ना वेक्टर फॉर्ममध्ये ऍड कर, त्याला वेक्टर फॉर्ममध्ये ऍड कर. आपण कसं पकडलंय? v + 1 असं पकडलंय ना, ठीक आहे. तो आहे ना कुठे चाललाय सर? तो राईटला चाललाय बघ. व्यक्ती कुठे चाललाय आपला? राईटला चाललाय बघ. आपण तिथं राईटलाच पकडलंय, म्हणजे येणार आहे आय कॅप प्लस -0.2 आय कॅप. मायनस का बरं केलं सर? कारण हा व्ही वेक्टरमध्ये जेव्हा पकडशील तू, खरं तुला माहिती आहे, अरे हा व्ही आला ना बेटा, हा मायनसमध्ये आला ना, त्याला जसा आला तसा पुट कर, त्याला जसा आला तसा पुट कर, है ना. हे किती आलं सर? हे आलं 0.8 आय कॅप आलं. मग तुला काय विचारलंय? डिस्टन्स विचारलंय बेटा. डिस्टन्स तो स्पीड इंटू टाइम. मग डिस्टन्स किती झाला सर? 0.8 इन टाइम. टाइम किती आहे सर? 4. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं? 3. तर रिलेटिव्ह टू ग्राउंड म्हणजे आन्सर यायला पाहिजे सी. आन्सर काय यायला पाहिजे? सी. अशा पद्धतीने मोशन ऑफ सेंटर ऑफ मासचे जवळजवळ सगळ्या टाईपचे प्रश्न आपण कव्हर केलेत, ठीक आहे. हां, थोडंफार काहीतरी एखाद दुसरा प्रश्न काहीतरी एखाद्या दुसऱ्या टाईपचे राहिले असतील, पण मोर दॅन 95% आपण कव्हर केले. याच्यासोबत तुम्ही प्रिव्हियस इयर नीट किंवा जेईचे प्रश्न सॉल्व्ह करा आणि एखादी चांगली रेफरन्स बुक, एररलेसमधले काही प्रश्न सॉल्व्ह करू शकता, किंवा बालाजी पब्लिकेशन किंवा DC पांडे किंवा तुमचं कोचिंगचं मॉड्यूल काही करा, पण अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा, ठीक आहे. याची PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. ओके, चला, ऑल द बेस्ट.